हा एकदम अतरंगी असा प्रकार आर्टचा हा कसा काय तुम्ही सुरू केला? आणि हे सगळं फॅब्रिक मध्ये आहे. ह्याच्यात एक सुद्धा थेंब पेंटचा नाहीये, कुठेच वापरले नाही. सो म्हणून नाव पॅथॉलॉजी हॅज बिकम, म्हणजे यू आर अ क्लिनिशियन टू, म्हणजे पॅथॉलॉजी इज नॉट जस्ट एट द बॅक सीट. Yes. You are in the forefront to actually diagnose things and help the clinician. आणि मग मला एकदम फोन कॉल आला की डॉक्टर फडके, युअर आर्ट हॅज बीन सिलेक्टेड अँड इट हॅज वन अ प्राइज. म्हटलं अरे दोन्ही, म्हणजे नॉट जस्ट वन बट बोथ ऑफ देम हॅड वन आर्ट प्राइजेस. अर्ली मॉर्निंग लॅब और लेट नाइट आर्ट सेशन. लेट नाईट आर्ट सेशन. ग्रेट. I like to say we have a great love story. I fell in love with my husband. That's a fantastic way. He was व्हॉट इज आणि- पीपल्स रिस्पॉन्स टू युअर आर्ट? आणि मग मला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चान्स मिळाला मुंबईत. आता सर्वात मोठं मी 3 बाय 2.5 फुटाचं मोठं केलं. आता ह्याचं वाराणसीच्या घाटांचं हे केलंय. I think that's what they say. They say, yeah. A doctor who knows AI will replace a doctor who doesn't know AI. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना. नमस्कार, मी डॉक्टर पद्मज. द डॉकसाईड स्टोरीज, रिअल टॉक्स, रिअल लाईव्ज या आमच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. डॉक्टर म्हटलं की आपल्यासमोर येतं ते ICU, वेटिंग रूम, ECG. पण ह्या सगळ्या व्यतिरिक्त त्या डॉक्टरच्या आयुष्यात बरंच काही असतं. त्याचे वेगवेगळे छंद असतात, त्यांनी वेगवेगळ्या कला जोपासलेल्या असतात. तर अशीच एक भन्नाट कला जोपासलेले डॉक्टर आज आपल्याकडं आलेले आहेत गप्पा मारायला. Dr. Dattatreya Phadke. He is an oncopathologist by profession and works in Dinanath Mangeshkar Hospital. But in addition to being a successful pathologist, he does something very, very different and extraordinary. He creates masterpieces from waste cloth pieces and prepares collages. It's going to be fun talking to him and with his wife, who is also an artist and who prepares fantastic quill pieces. चला तर मग आपण गप्पा मारूयात. डॉक्टर दत्तात्रय फडके नमस्कार. आणि त्यांच्या नमस्कार. पत्नी यशस्वी फडके. Namaskar. नमस्कार. Welcome Thank to you. our podcast. You have been working with Dinanath Mangeshkar Hospital as oncopathologist. Yes. आणि त्याच्या आधी तुम्ही US मध्ये पण काम केलेलं आहे. हो. हे सगळं करताना हा एकदम अतरंगी असा प्रकार आर्टचा हा कसा काय तुम्ही सुरू केला? त्याची आयडिया कशी आली? म्हणजे वेस्ट क्लॉथ पासून असे मास्टरपीसेस तयार करायचे, म्हणजे बघितल्यानंतर ते पेंटिंग आहे असं वाटतं. बरोबर, राईट. पेंटिंग्स ऍक्च्युली मी करत होतो, म्हणजे जेव्हा लहान असताना बऱ्यापैकी करत होतो, वॉटर कलर्स, ॲक्रिलिक वगैरे. आणि मग एकदा मेडिसिन करायला लागलो तेव्हा बराच ऑब्व्हियसली वेळ आपल्याला नसतो, म्हणजे जेव्हा आपण डॉक्टरी करतो सो बरोबर. त्याच्यात आपण बराच अभ्यास, कॉल्स हे सगळं चालू असतं. सो तेव्हा हे सगळं काइंड ऑफ बॅकसीटला गेलं. आणि मग एकदा मी तेव्हा अमेरिकेत जेव्हा गेलो तेव्हा एकदा नोकरी सुरू केली. मग म्हटलं नाही, आपल्याला काहीतरी आपलं जे आर्ट म्हणजे मी करायचो ते मला परत एकदा परत चालू करायला असं वाटलं. बर. तर तेव्हा एका आम्ही आर्ट शोला, तिथे मिशिगनमध्ये असे खूप आर्ट शोज होतात. मिशिगन स्टेट. हा, मिशिगन स्टेट. आणि तिथे नोवाय म्हणून एका गावात आम्ही राहायचो. हम्म. आणि ॲन आर्बर एक कॉलेज टाउन आहे. ॲन आर्बर. येस येस. बर. सो ॲन आर्बर क्लासिफिकेशन. ॲन आर्बर क्लासिफिकेशन, हॉचकिन आणि हे सगळे जे आपण बोलतो ते. सो एनिवे तिथे असं एक मोठ्या प्रमाणात हे होतं, म्हणजे आर्ट दरवर्षी होतं. आर्ट फेअर आर्ट फेअर होतं, हो. म्हणजे आर्ट फेअर. आपल्याकडे ते कंट्री आणि इव्हन फ्रॉम आउटसाइड, म्हणजे असे खूप लोक आर्टिस्ट येतात, त्यांचे बूथ असे सगळे हो. म्हणजे लावतात. ते जे टाउन आहे ते प्रिटी मच कन्वर्टेड इनटू अन ओपन. ओपन आपण
बुक फेअर वगैरे ऐकलं हा, right. पण आर्ट फेअर Art fair, आम्हाला पण ते अगदी म्हणजे कुतूहल होतं आम्हाला की अजून अरे हे इंडियात होत नाही हा मला. नाही. इंडियात नाही एवढं होत. हा. तर मग एक दिवस असाच रविवार होता, सुट्टी होती, तर आम्ही दोघं तेव्हा होतो. तर तेव्हा म्हटलं चल आपण जाऊन बघू तरी काय आहे. तर अक्षरशः गेल्यावर म्हटलं अरे बापरे, हे म्हणजे काहीतरी वेगळंच म्हणजे आपल्याला दिसतंय. आणि असं आम्ही जस्ट स्ट्रोल करतो, सगळीकडे जाऊन सगळे बूथ बघतो. काही पॉटरी होतं, हम्म. कार्पेंट्री होते, असे अनेक प्रकारचे आर्ट Arts. लोक घेऊन येत होते आणि स्टॉल हे करून विकत होते. म्हणजे त्यांचा उद्देश म्हणजे सगळ्यांना दाखवायचं की आपण काय करतो आणि Right. ज्याला जर आवडत असेल तर लोक घेत होते. सो तिथे एक अशी बाई होती, ती आर्ट क्विल्ट्स करत होती. हम्म. म्हणजे एका फॅब्रिक बेसवर ती Okay. असे छोट्या तुकडे म्हणजे कापडांचे तुकडे लावून त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी आणि शिवणकाम करत होती. क्विल्ट म्हणजे आपण मराठीत गोधडी म्हणतो ते. गोधडी गोधडी type. पण हे जरा ऍबस्ट्रॅक्ट किंवा लँडस्केप असे वेगवेगळे फॉर्म्स Okay. होते. अच्छा, ओके. हा म्हणजे Designs आपण वेगवेगळे. डिझाईन्स वेगवेगळे होते. या सो मी तिच्याशी आम्ही जस्ट एक कॉन्व्हर्सेशन केलं. बेसिकली त्यात ते जो क्विल्ट असेल, समजा व्हॉट एव्हर सीनरी असेल, तर ती हम्म. थ्रेडनी थ्रेडनी हा इफेक्ट आणत होती. अच्छा. एम्ब्रॉयडरी किंवा अशानी ढगा, म्हणजे मागे जरी मागे- जड कापड असलं right. तरी त्याच्यावरती थोडस थ्रेड वर्क करून तो इफेक्ट Effect देत देत होता. अजून एक डायमेन्शन त्याला एक येत होतं. बरोबर. सो हे खूपच म्हणजे मला इंटरेस्टिंग वाटलं. तर आम्ही तिच्याशी बोलत होतो की तू कसं करते वगैरे वगैरे. आणि मी तिला म्हटलं मला तर काही ह्याच्यावर शिवणकाम तर काही करता येणार नाही, पण बघू, म्हणजे ही आयडिया मला खूप छान वाटली आणि म्हटलं आता आपल्याला काहीतरी आर्ट करायचं तर हे एक वेगळा फॉर्म आहे. हम्म. म्हणून मग घरी गेल्यावर हिचे ऑब्व्हियसली काही जे क्लॉसेटमध्ये कपडे होते Okay. आणि काही तेव्हा ती थोडं क्विल्टिंग करायची. सो तिथे हो. चिंध्या होत्या तिच्याकडे. हा म्हणजे थोड्याशा अशा चिंध्या होत्या. म्हटलं बघू आपण एक कसं करायचं. तर मी आधी आर्ट स्टोअरमध्ये गेलो, तिथे ग्लू वगैरे तिकडनं विकत आणला. म्हटलं आपण एक बेस घेऊया कॅनव्हसचा हा. आणि त्याच्यावर चिकटवून बघूया, कारण मला काही दिस शिवणकाम. वॉज युअर ओन आयडिया. हा, येस, Wow. दिस वॉज माय ओन आयडिया. युरेका मोमेंट. येस, दॅट वॉज अ युरेका मोमेंट. आणि तेव्हा असं वाटलं की हा छान होत आहे आणि खूप कलरफुल होत आहे, पण ते थोडंसं असं ओबड धोबड लंपी वंपी होत आहे, कारण ते फेविकॉल सारखाच ग्लू होता. हम्म. तर काही ठिकाणी जरा जाड, काही पातळ. हा, फर्स्ट एक असं टर्टल म्हणजे असं ऍक्च्युली कासवासारखं. माझे सासरे तिथे आले आणि ते हो. खूप आजारी पडले, त्यांना हम्म. हॉस्पिटलाइज करावं लागलं. सो इट वॉज या व्हेरी व्हेरी स्ट्रेसफुल टाइम. ते हो. तिथे ट्रीटमेंट घ्यायला तयार नव्हते, त्यांना परतच यायचं होतं इंडियात. परत आणण्यासाठी फेअर वी हॅड काहीतरी. फिटनेस पाहिजे ना फिटनेस काहीतरी. पाहिजे. हा. नियरली So त्यात महिना गेला. इट वॉज सो स्ट्रेसफुल. आणि हो. जस्ट त्याच्या आधी आम्ही हा फेअर फेअर बघायला गेलो होतो. हा. तर हम्म. तेव्हा त्यांनी ते पहिलं केलं आणि मग माझ्या सासूबाई म्हणाल्या की तू कासव कर, हा, लॉंग लाईफ समजतं. राईट. तर ते म्हणून जे त्या आहे, चिंध्यांपासून मी एक असं आपल्या छोटं इंडियन कासव कल्चर मध्ये कासव कासव is supposed to be longevity. कासवाचं काहीतरी कर. त्या ऍक्च्युली म्हणाल्या घरामध्ये कासव म्हणजे असं असावं, काहीतरी हा, आणावं, असावं. आणून हा. ठेवा. तर म्हटलं आता स्कल्पचर आपण कुठून आणणार आहे? हो. तर म्हणाला "मग हे ह्याच्यावर करतो मी कासव." Right. असं. सो So that's how तेव्हापासून हे started. सुरू झालं. मग मी म्हटलं नाही, आपण थोडंसं आता काहीतरी फिनेस जरा यायला पाहिजे, म्हणून आम्ही परत स्टोअरमध्ये गेलो. तर तिथे हा मला एक हे दिसला, म्हणजे ग्लू पेपर दिसला. ओके. सो आधी मी Glue बघितलं paper म्हणजे एका साईडला पूर्ण एका glue साईडला लागला. ग्लू लावलेला असतो, हा. दोन्ही साईडला होता तो. आणि हो. पण मी हा कधी पाहिला नव्हता, म्हणजे इंडियात तर आपण हो, असं right, कधी पाहत right. नाही. कधी कधी आपल्या शिंप्यांकडे कॉलरला वगैरे वापरतात, हम्म. पण तो म्हणजे का? जे असं स्टिफनेस हा, म्हणजे यायला. तो गळा बेततात ना, हा. तो हा, त्या हा. कागदावर ड्रॉ करतात. राईट. तो बघितला मी. हा, हा. आणि त्यांनी ते असं त्याला ते छान fabric कट करतात. हा. स्टिफनेस असं आपल्या कॉलरला थिकनेस येतो. हा. ओके. पण तिथे तो दोन्ही बाजूला होता आणि मग त्याचे इन्स्ट्रक्शन होते की कसं वापरायचं वगैरे. म्हणून मी तो आणला घरी आणि त्यांनी ते कापड त्याच्यावर चिकटवलं. पण ते चिकटवायला ऍक्च्युली तुम्हाला ते गरम करून इस्त्रीनी ते चिकटवावं लागतं. बापरे. सो इट इज अ बिग प्रोसेस. म्हणजे हा, हा. नुसतं त्याला चिकटवून तसं नव्हतं ते. हे त्यांनी सांगितलं का ही पण तुमची आयडिया नाही आहे? नाही, नाही, ते त्या त्या कागदावर कागदावर instructions इन्स्ट्रक्शन्स होत्या. होत्या. अच्छा. ओके. आणि मग मी ते ट्राय केलं. इंडिया इज नोन फॉर जुगाड. येस. राईट. पण ते म्हणजे क्विल्टिंग तिथे बायका खूप करतात. सो ओके. काही वेळा ते सुद्धा ऍप्लिक वगैरे अशा गोष्टी करायला त्या हे कागद वापरतात. बर. सो म्हणून मी त्या कागदापासून ती सुरुवात केली
आणि तेव्हा मग ते कासव केलं, ते बरं. चांगलं जमलं. म्हणजे पुन्हा मी एक ते हे आहे का केलं. ठेवलंय तुमच्याकडे अजून आहे? आहे येस. अर्थातच कारण ती कारण ती पहिलीच पहिलीच. हे होती. आर्ट. राईट. सो तेव्हापासून आय समहाऊ जस्ट फेल इन लव्ह विथ दिस फॉर्म ऑफ आर्ट. ओके. मग मी काय असं आर्ट स्कूलला म्हणजे शाळेत कधी शिकलो नाहीये. म्हणजे शाळेत असताना एलिमेंटरी, इंटरमिजिएट ह्या परीक्षा वगैरे दिलेल्या होत्या, पण असं फॉर्मल ट्रेनिंग काही आर्टचं घेतलं नव्हतं. मग आतून आलेलं. हा म्हणजे I मे बी think ते some परत people are एकदा just born artistic. Absolutely. तो गुण जो नाही खरं आहे हे मेडिकलच्या Yeah. करिअर मध्ये राहिला मध्ये होता. थांबला होता. मे बी तेव्हा पण कुठून थोडं तरी- थोडं असेल. ह्याचे हा. सगळे फ्रेंड सांगतात सगळे डायग्राम्स आम्ही ह्याच्याकडनं ह्याच्या- काढून घ्यायचो. But now म्हणजे that तेव्हा gets पण ते me- तेव्हाच होतं. होतं ते correct. Yeah. And now that gets me to a question की नाव हा जो सुप्त गुण आहे असं पॅथॉलॉजी करताना असं वाटलं होतं की त्याचा हेल्प होतो कुठेतरी किंवा तेव्हा वाटलं नव्हतं, पण जसं मी करायला लागलो आणि तेव्हा सुद्धा मी मायक्रोस्कोप खाली नियरली 8-9 तास त्याचा बघायचं. दोन कलर आहेत ना हो, तेव्हा ऍटलिस्ट मल्टी कलर झाले. हो मल्टी कलर झालंय. आणि फॉर्च्युनेटली रेडिओलॉजीमध्ये नुसतेच युजली ग्रे, ब्लॅक अशा स्टोन मध्ये असतात, पण पॅथॉलॉजीमध्ये ऍटलिस्ट तुम्हाला गुलाबी, वेगवेगळे जांभळा, color. वेगवेगळे रंग असतात. सो कधी कधी मायक्रोस्कोप खाली बघताना मला असं पॅटर्न्स किंवा हे असं दिसतात, आणि ते आजकाल मी ते माझ्या आर्टवर्क मध्ये घ्यायचा प्रयत्न करतो. ओके. ते ऍबस्ट्रॅक्ट होतात, पण ती एक कुठेतरी मे बी एक कनेक्शन आहे की पॅथॉलॉजी करताना काहीतरी ते मला त्याचा उपयोग तुम्हाला उपयोग इथे होतो. आर्ट मध्ये Yes, झाला. yes. बरोबर. या सो तेव्हापासून खरं म्हणजे ही माझी आर्ट जर्नी, एस्पेशली फॅब्रिक कोलाची जर्नी सुरू झाली. सो 2011 मध्ये हे सगळं सुरू केलं मी. आणि एक अमेरिकेत. पीस तयार होण्यासाठी साधारण किती वेळ लागतो? ते आधी मला बराच वेळ लागायचा. म्हणजे एक साधारण मे बी 8x10चा एक बोर्ड घेतला हा. तर त्याला एक नियरली 10 दिवस लागायचे. ओके. हा, कारण मी कंटिन्युअसली नाही करत, कारण सोमवार ते शुक्रवार आणि शनिवार आपण युजली कामातच असतो. बरोबर आहे. बरोबर. मग घरी गेल्यावर सुद्धा बाकीची कामं असतात, नाही, वेगवेगळ्या actually गोष्टी continuous असतात. करणं एवढं हा, पॉसिबल म्हणजे पण possible पण नाही, कारण ते पण tedious आहे. हो, बरोबर. tedious आहे. सरळ मान मोडून ते Very intrinsic work. Intrinsic work आहे. Intrinsic work. हो. TDS पुढे आलं, पण मला हेच कळत नाही की ते व्हिज्युअलाइज करणं इज Okay. टफ. It is tough. एक्झॅक्टली I absolutely agree with you. कारण की हा जेव्हा आर्ट पीस सुरू करतो तेव्हा त्या कॅनव्हसवर त्याचं बरोबर त्यांनी जो स्केच बनवला असतो आणि मग तो नुसते असे कापडाचे कापडाचे पुंजके पुंज, ठेवतो हा. आणि तो हे दर वेळेला होतो. तो दर वेळेला मला हे सांगतो की हे बघ इथे असं आपण आकाश करू, मग इथे असं हे मी अगदी छान मान डोलवत असते, पण ऑनेस्टली तो जे सांगत असतो ते मी व्हिज्युअलाइज केलेलं नसतं. नाही, खरंच नसतं. इम्पॉसिबल आहे ते. की ते म्हणजे एकतर आपल्याला म्हणजे मला पेंटिंग सांगितलं तर पेंटिंगच हो. जमणार नाही. Right. ते पेंटिंग करायचं, त्यातले कलर व्हिज्युअलाइज करायचे, हा. त्यातल्या कापडाचे कलर कापडाचे colours कापड मिळवायचं. मिळवायचं. कुठनं हो. मिळवतं एवढे कापड? हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे सगळं आपले जे शिंपी लोक आहेत टेलर. हा. त्यांच्याकडे मी खरंच जातो, आणि ते जे फेकतात, लिटरली फेकतात ते सगळ्या कापड चिंध्या हे टेलरकडे गेला तर इनव्हेरेबली हो. त्यांच्याकडे अशा अशा प्लास्टिकची बोच ठीक असतात, म्हणजे असे नुसते भरलेले असतात, आणि एका सोमवार मंगळवार त्यांचे वार ठरलेले असतात, तेव्हा ते जाऊन फेकतात. सो इंडियात ऍक्च्युली आपल्याकडे इतके तरतरीचे सगळे कापड मिळतात, हम्म. ते अमेरिकेत नाही मिळायचे. तिथे असं खूप काही व्हरायटी म्हणजे नसायची. एवढा कलर प्रोफाईल नाही आहे तिथे. खरं नाहीये तिथे. ब्लॅक व्हाईट असेच कपडे युजली लोक आणि घालतात. सिंगल टोन. पर्टिक्युलर कुठलं असं म्हणजे आता की कॉटनच वापरतात नाही, किंवा असं काही मोस्टली आम्ही कॉटन वापरतो, Okay. पण काही इफेक्ट्स यायला ऑर्गॅन्झा किंवा Okay. पॉलिएस्टर असे पण मी सिल्क सगळे वापरतो. सो मी त्यांच्याकडून ह्या सगळ्या चिंध्या आणतो. तर आणि- त्यांना पण जरा कुतूहल वाटतं की हा माणूस घेतोय कशाला. म्हणजे रिअली थँक्स टू दीज टेलर्स त्यांना हो. जर दाखवलं की हा. आधी यू कॅन सी दर स्केप्टिसिझम की हो. का हवंय तुला, हो, आम्ही मोठे पीसेस देणार नाही. देणार आणि नाही. त्यांना असं वाटतं की तुम्ही ते ते पीसेस piece वापरून काहीतरी काहीतरी वापरून कराल, commercial commercial करणार कराल. आहात. हा. पण एकदा जर तुम्ही त्यांना ह्याचा केलेला पीस दाखवला, आतापर्यंत एकाही टेलरनी रिफ्यूज केलेलं नाही.
राईट. ते लगेच म्हणतात ये यहाँ इतना सुंदर आप बनाते हो लेके जाओ. ऑलवेज रेडी. हो, आणि म्हणून मी नेहमी ही जेव्हा जाते हा. तिचे कपडे हे करायला मी नेहमी तिच्या बरोबर जातो. म्हणजे मग मला मिळतात त्याच्यामुळे मला. आणि त्याच्यातून ज्या काय आपले चिंध्या उरतात ते मी हा. नेहमी त्यांना सांगतो नाही हे काही फेकायचं नाही. आणि मग मी तिथे जाऊन त्यांच्या सगळ्या पुंजक्यात सगळं आता म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणी, सगळ्या बहिणी, सगळ्यांना माहितीये की ड्रेस शिवला की उरलेलं सगळं द्यायचं. आता मला वाटतं आता आपण पण मोस्ट वेलकम. असे किती तुमचे डिझाईन्स म्हणजे किती पोर्ट्रेट्स झालेले आहेत तयार? आता माझे नियरली 135 वगैरे झालेले आहेत. Okay. आता ही जर्नी आता नियरली 14-15 वर्ष झाली. बरं, So, 14-15. हा, म्हणजे आधी खूप कमी करायचो मी, पण आता मला त्याच्यात थोडं स्पीड पण यायला लागले. Okay. एक्सपर्टीज पण आपला एक्सपर्टीज आता यायला लागले. आता मी इतके करतो म्हणजे आधी 10 त्याच्यात दिवस हात लागत आता असतील जमलाय तर. म्हणजे हा. बसलाय तो. आता साधारणतः त्या साईजचा आता करायला किती आता वेळ? असं एक छोटं असेल तर एक 5 दिवसात दिवसामध्ये. होतं. बरं. आणि मोठं जर असेल आता सर्वात मोठं मी 3 बाय 2.5 फुटाचं मोठं केलं आता. ह्याचं वाराणसीच्या घाटांचं हे केलंय. बरं. हा, अरे सो वा. त्याचं खूपच म्हणजे मला वेळ लागला. ते नियरली 2 महिने लागले. कारण ते फर्स्ट म्हणजे सगळं व्हिज्युअलाइज करायला की तो घाट, मग ते सगळे बोटी, पाणी असं कुठे हे करायचं ते सगळं करायला. द प्रोसेस म्हणजे हे आर्टिस्टच्या माइंड मध्ये काय चालतं दॅट हा. वी आर इंटरेस्टेड इन नोईंग राईट. की हे आता ते ग्लू पेपर घ्यायचा त्याच्यावरती इस्त्री करायची सर टेक्निकल पार्ट आला. हो. पण कन्सेप्च्युअलाइज करून व्हिज्युअलाइज कसं हाऊ व्हॉट गोज ऑन इन युअर माइंड? यु नो दिस मस्ट बिगिन. अनेक वर्षापूर्वी जेव्हा आम्ही US मध्ये होतो तर तेव्हा एवढं फोनचं वगैरे नव्हतं, तर आम्ही हा. कुठेही ट्रॅव्हल करायचो तो फोटो Photo घरी पाठवायचो पाठवायचं. आईबाबांना किंवा तर माझी आई 1 वर्ष मला म्हणाली अगं याला सांग फुलं पानं हे सगळं छानच आहे पण त्यांच्यामध्ये माणसं पण माणसं पण म्हणजे असं. तो वा. ते बघतो हा. असं. Right. आपण So generally photo काढलं की आपण- माणसाचा चेहरा बघतो मी छान दिसतंय का हो, म्हणजे selfie आता मध्ये? आपण जातो बऱ्याच ते नाही ठिकाणी बघत. आपण जातो. हा. तर तिथे मला साधारण आता सीन दिसला कुठं ते हा. माझ्या डोक्यात असतं की हा हे मला काहीतरी करायला आवडेल. आणि मग मी घरी जेव्हा येतो तेव्हा मी साधारण ते फोटो आपण जे घेतो ते साधारण बघतो म्हणजे काय त्याच्यातून काय मला करता येईल. सो इट ऑल्सो ब्रिंग्स बॅक मेमरीज. म्हणजे जे आपण एवढं सगळीकडे हिंडतो फिरतो त्याच्यातल्या मेमरीज पण आपल्या ह्या कोलाज मधून Correct, मला दिसतात. प्रोबॅबली यू आर इन अ मेडिटेटिव्ह स्टान्स Yes. थिंग. इट इज मेडिटेटिव्ह. त्या झोन मध्ये एकदा तुम्ही गेलात की आय जस्ट कम्प्लिटली फॉरगेट की अरे मी पॅथॉलॉजी करतोय. म्हणजे ते खरंच स्ट्रेस It's a बस्टर stress buster. खूपच छान आहे. म्हणजे Correct. आय थिंक सगळ्यांनी काहीतरी आर्ट फॉर्म केला तरी तो स्ट्रेस बस्टरच आहे. म्हणजे म्युझिक असो नाहीतर कुठलं पेंटिंग असो. सो दॅट हेल्प्स मी म्हणजे की आहे. सो दॅट इज माय इन्स्पिरेशन की जिथे कुठे मी जाईन तिथे मी ते फोटोज घेऊन त्याच्यातून मी ते कलाही करतो. तुम्ही प्रोफेशनल्सना काय सजेस्ट कराल की ज्यांना ही साइड एक्सप्लोर करायची त्यांची आर्ट साइड? नवीन आहे, हा, what would amateur you आहेत, say? की ज्यांना Amateur आहेत. नवीन हो. नुसतंच सुरुवात करायची. सुरुवात करायची म्हणजे दे कॅन ट्राय एनी फॉर्म ऑफ आर्ट. म्हणजे नुसतं पेंटिंगच पाहिजे असं नाही. म्हणजे करेक्ट. आता मी हे कापड घेऊन करतो. आता कापडात सुद्धा अनेक गोष्टी लोक करतात. म्हणजे मिक्स्ड मीडिया करतात. सो दे कॅन एक्सप्लोर. म्हणजे त्यातून त्यांना काय एक्झॅक्टली आवडेल हे त्यांनी एक 4-5 गोष्टी जर केल्या अच्छा. तर त्याच्यातून त्यांना ते जास्ती कळेल की अरे हे मला जास्ती आवडत आहे. मे बी ह्या पाथवर मी गेलो तर मे बी इट विल बी सक्सेसफुल. सो आय थिंक अमेच्युअर लोकांना आय थिंक दे नीड टू एक्सप्लोर फर्स्ट. म्हणजे की आर्ट पण नुसतंच वॉटर कलर आहे किंवा अक्रिलिक आहे असं नाही आहे. म्हणजे इट इज लॉट ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ But then, is it hard work or is it perseverance or combination of both or what? आय थिंक कॉम्बिनेशन. म्हणजे हार्डवर्क तर प्रत्येकच प्रोफेशन मध्ये आहे. आहे. त्याच्याशिवाय तर काहीच बरोबर. होत नाही. सो आधी यू मे नॉट रीप इट्स बेनिफिट्स. म्हणजे आणि इट शुडंट लुक ॲट इट ॲज अ बिझनेस ऑल्सो. म्हणजे कमर्शियल हे Commercial सतत view-ने- लोक व्ह्यूनी बघतात काही काही मग दे गो इन टू द रॉंग. I think it should be art and the money should मनी follow. शुड फॉलो. येस. Correct. कारण ते झालं तर ते आपोआप आय थिंक येतं. कारण तुम्ही पहिल्यांदी कमर्शियल सुरुवात केली
तर ते असं काहीतरी स्टँडर्ड काहीतरी तुम्ही एका ह्यानी जाता. You should be able to enjoy what you're doing. Enjoy. And at some point you just have to be very true to True yourself. to yourself. Do हो Yes, what yes. you like to do, Right, not what absolutely. म्हणजे somebody else लोक is आपल्याला trying to do. सांगतायत की नाही तू हे कर हे कर. म्हणून मी करतोय असं नाही. बरोबर जे मला तुला- जे आवडेल ते आता मला नॅचरली beauty, टू nature- युअर आर्ट. हा See, आता right. त्याला नेचर खूप खूप आवडतं. आवडतं. फुलं फुलं You start पानं with something you really, हा. really, and you मग always त्याच्यातून- have to be true to yourself. हा, मग त्याच्यातून तुम्हीच स्वतः डेव्हलप होता. म्हणजे एकदा तुमचं सेट झालं की त्यातून तुम्ही आणखीन एक्सपेरिमेंट पण करू शकता. बरोबर. सो दॅट इज द ब्युटी ऑफ ट्राईंग लॉट ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ आर्ट. मग याच्यामध्ये डू यू फोकस ओनली ऑन नेचर आणि पानं फुलं का तुमच्या याच्यामध्ये कसं आहे म्हणजे इज देअर एनी थीम? थीम काय इट इज मोस्टली नेचर, कारण आय जस्ट लव्ह नेचर. कारण Nature. आपल्या भोवती इतकं आहे ओके. की इट जस्ट फील्स की इट गिव्स यू जॉय. म्हणजे असं खरंय. सगळं बघितल्यावर यु नो सगळ्यात एकदम मोठा artist प्रसन्न. म्हणत नेचर आहे. हा राईट. सो हो. मन कसं प्रसन्न होतं म्हणजे हे सगळं बघून. पण त्यातून काही काही आता माझं पॅथॉलॉजी रिलेटेड असल्यामुळे थोडेसे ऍबस्ट्रॅक्ट फॉर्म्स पण त्याच्यात आलेले. हा. ओके. सो जे मायक्रोस्कोप खाली पॅटर्न्स दिसतात. आता हा. मी कॅन्सर हे डायग्नोसिस वगैरे करतो स्लाइड्स बघून. तर त्याच्यात पण प्रत्येक कॅन्सरला काहीतरी एक थोडासा Pattern पॅटर्न असतो. असतो. पॅटर्न. सो ते माझ्या डोक्यात असतात जे माझ्या ऍबस्ट्रॅक्ट मध्ये कधी कधी येतात. सतत Right. येतात असं नाही, पण ते एक माझ्या नॅचरली डोक्यात ते naturally, हा असं. येतात. बरोबर. सो ते एक आहे ऍबस्ट्रॅक्ट. व्हॉट इज आणि- पीपल्स रिस्पॉन्स टू युअर आर्ट? त्यांना ऍक्च्युली जेव्हा आता इतके माझे आर्ट झाले तर की मी ते शोज बऱ्यापैकी एक्झिबिशन सुरुवात केली. यू हॅव. हा म्हणजे अमेरिकेत सुद्धा असताना बरेच मी सोलो एक्झिबिशन्स केले, ग्रुप एक्झिबिशन्स केले, अच्छा, युएस मध्ये युएस मध्ये पण केले. अरे वा. वा. हो. आणि भारतात आल्यानंतर भारतात आल्यावर आधी पुण्यात सेटल झालो आणि मग इथे 2 लोकल शोज केले. दर्पण आर्ट गॅलरी म्हणून एक आहे आपल्या इथे, आणि मग मला जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चान्स मिळाला मुंबईत. दॅट्स अ व्हेरी रिनाउंड प्रेस्टिजियस Prestigious. प्लेस. ऑनर. जो कोण आर्टिस्ट असतो त्याला जहांगीरमध्ये करायचंच असतं, कारण दॅट इज अ स्टेपिंग स्टोन. करेक्ट. आणि इट इज Then it लाईक kind of says की हा you are an म्हणजे artist. यू आर अन आर्टिस्ट. Yeah. म्हणजे Somehow that yes. says की जहांगीरमध्ये जहांगीरमध्ये तुमचा शो झाला की तुमचं लोकांचं म्हणजे तुमच्याकडे बघणं सुद्धा बघण्याचं दृष्टिकोन बदलतं. देयर विल बी स्टॅम्पिंग. एक स्टॅम्प असतो, सील. घरी जर तुम्ही नसतं करता तर लोकांना वाटतं अच्छा तू काहीतरी क्राफ्ट क्राफ्ट करतो. मध्ये एक्झिबिट करतो मग तू artist यू आर एन आहेस. आर्टिस्ट. आणि आपण कसे आता सपोज मी घरी एक पीस करतोय, मी हिला विचारतो की कसं आहे, किंवा आई वडिलांना विचारतो, भावाला विचारतो, सगळेजण हो छान छान आहेत. म्हणजे खूप काही लोक क्रिटिक करत नाहीत तुमचं. पण जेव्हा थर्ड पर्सन तुमचं अप्रिशिएट करतात तेव्हा तुम्हाला वाटतं की हा बरोबर. तुमचं आर्ट खरंच म्हणजे देर विल बी रुथलेस पीपल आउट देयर. येस या सो No, and इट it इज takes courage to put yourself out there. हा खरंय. It is म्हणजे very easy for him to say Yeah. की सगळ्यांना आवडतं, खूप छान आहे, मी असंच करत, माझी असं- हॉबी आहे. हो पण टू पुट युअर सेल्फ आउट देअर. हो म्हणजे तिथे लोक पण किती लोक येतात बघायला. हो. वेगळ्या वेगळ्या I प्रकारची think लोक येतात. दिस इज नॉट न्यू फॉर यू. हा युनिक. आणि इंडियात मी अजून हे कधी पाहिलं नव्हतं. येस. हा. सो दॅट वॉज वन थिंग की मी जेव्हा जहांगीरला गेलो तेव्हा लोक येत होते. म्हणजे तिथे अनेक गॅलरीज आहेत, सो खूप तिथे फुटफॉल खूप खूप असतो. आहे. आणि वेगवेगळे तुम्हाला पण म्हणजे बघायला मिळतात आर्ट फॉर्म्स. सो तिथे लोक येतात, बघतात, तुमच्याशी गप्पा मारतात, मग विचारतात तुमचं हे काय आहे. तर काही काही असे यायचे, बघायचे, अरे वा किती छान पेंटिंग आहे वगैरे. मग मी त्यांना म्हटलं पेंटिंग तुम्ही बघितलं का ते जरा जाऊन. हो जरा आय थिंक ऑइल पेंटिंग सारखं वाटतंय मला. म्हटलं नाही नाही तुम्ही जरा आणखीन जवळ जाऊन बघा. मग काही काही लोकांना अजून म्हणजे ते लक्षात येत नव्हतं, पण मग नंतर काही काही लोकांच्या लक्षात अरे हे काहीतरी वेगळंच आहे म्हणजे. आणि मग तेव्हा जेव्हा त्यांना कळतं की अक्षरशः म्हणजे चिन्हांपासून जेव्हा केलेलं आहे तेव्हा त्यांना म्हणजे अक्षरशः वाटतं की नाही हे म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे इट इज अनबिलिव्हेबल आहेच आहे. लाईक शोज, जहांगीर सारख्या शोज मध्ये पीपल आर जस्ट ऑड बाय हो, व्हॉट दे आर सीइंग. दे कॅनॉट बिलीव्ह दे इट. कॅनॉट बिलीव्ह And इट. it is a आणि very nice experience. It is an amazing experience for him, but Oh. for us also to see him being appreciated so much. आणि तिथे जे स्कूल ऑफ आर्ट्स एवढं मोठं आहे, म्हणजे तर तिथून प्रोफेसर लोक सगळे लोक येऊन बघतात. अमेच्युअर्स येतात आणि- जस्ट ज्यांना आर्ट हा. आवडतं एव्हरीबडी कम्स.
Wow. So, आणि मग ते तुम्हाला जर त्यांनी कॉम्प्लिमेंट्स दिले कसं वाटलं त्यावेळेला? हा मग हा. तेव्हा म्हणजे म्हटलं हा आपलं काय सेवन क्लाउड येस यू हॅव रीच देअर म्हणजे सो इट इज अ रिअली गुड फिलिंग म्हणजे तेव्हा तुमची मग त्यांना म्हणजे ह्या आर्ट मध्ये काही हेल्प होते का? खरं सांगायचं तर नाही होत, ओके. बट मी एवढं मात्र नक्की करते. इंटरफेअर होतं का? हा, पण त्याचा एकही छोटीशी सुद्धा चिंधी मी कचऱ्यात फेकत नाही. फेकत नाही. I've learned it now. दॅट्स अ बिग रिस्पेक्ट. येस नाही, कारण की त्याच्या ती लक्षात राहते. हो कारण कारण की तुम्हाला विचार, अगं ते मी इथे ठेवलं होतं, ते ह्या रंगाचं होतं, म्हटलं अरे बापरे, म्हणजे ह्याचा अर्थ आपण काही टाकण्याचा अर्थ नाही. म्हणजे कधी कधी आपल्याला असं वाटतं की एवढासा तुकडा आहे, जाऊ दे हो ना. पण लोकांना वाटतं एवढासा तुकडा पण मला तो डोळ्याच्या ठिकाणी थोडासा बसवायला असेल, समजा डोळा गेला One question for you. Yes. Would you hang all his paintings at home? There is a room in my house Okay. which I insisted upon doing. It's a small room. त्याची 20-25 पेंटिंग्स त्या रूम मध्ये लावलेली लावलेली. आहे. Okay. त्याच्यामुळे माझा मुलगा म्युझिक मध्ये खूप इंटरेस्टेड आहे, तर त्याचा Okay. पियानो तिथे आहे. अँड आय एम Uh-huh. नॉट एक्झॅजरेटिंग, इन द मॉर्निंग Mhm. when the house is really quiet, अजून मुलगा उठलेला नाही, माझा स्वयंपाक झालेला आहे, आय ग्रॅब माय कप ऑफ कॉफी अँड आय गो इन दॅट रूम. आय Okay. टर्न, आणि तिथे असं लाईट Lights सगळे system केलेली. Okay. Mm. Wow. and Yes. that few moment is my moment of zen in the morning. Wow. It Wow. gives me such peace So आपण आणि gratitude. हा. You know, it's a thing जे आपल्याला लाईफ मध्ये खूप कल्टिवेट करावं लागतं, ग्रॅटिट्यूड. पण त्या खोलीमध्ये ते पेंटिंग, तो माझ्या लेकाचा पियानोचं पाहिलं की आय थँक गॉड एव्हरी डे की Yeah. there's such artistic men in my life. Wow. It is true. I'm not. Good. This is from my ते heart. म्युझिक म्हणतात ना, honestly. तानसेन आणि कानसेन कसं आहे? आता कोणीतरी अप्रिशिएट करायला पाहिजेच की. नाही पण हा थॉट प्रोसेस सगळ्यांनी घेण्यासारखा आहे. राईट म्हणजे वी शुड बी We should be- हॅव्हिंग ग्रॅटिट्यूड फॉर एव्हरीथिंग. फॉर एव्हरीथिंग येस म्हणजे वी हॅव टू हॅव लाईक ग्रॅटिट्यूड आम्ही अदरवाइज जेव्हा इथे यायचं ठरवलं अँड देन वी वर थिंकिंग ऑफ Would you गेटिंग erase that? Tell Oh. us in detail. तेव्हा दॅट वॉज द वन रूम आय इन्सिस्टेड वी शुड हॅव. वी वॉन्टेड दॅट, आय वॉन्टेड दॅट रूम इन माय हाऊस वेअर हिज पेंटिंग्स वुड बी देअर. राईट Okay. And you know, initially it was visualized as a studio for him की तो तिथे काम काम करेल. करून हा. तिथेच म्हणजे हे करायचं क्रेडिट टू हिम की एवढं बिझी लाईफ आहे, त्याला एक फुल टाइम जॉब आहे, आमचा मुलगा अजून लहान आहे, पण तो कधी असं म्हणत नाही की मी आता माझ्या रूम मध्ये जाऊन काम करतो. ही इज विथ अस. टीव्ही चाललाय, तो खेळतोय, हळूहळू माझं तिथे काम बसून तिथेच चालू आहे चाललेलं. आणि So गप्पा now चालू that has आहेत. become like a, हो. you know, असं yeah. असतं मी हे माहोल वेगळा आहे. माहोल हा You don't spend separate time Separate with नाही. your art. हा Correct. राईट म्हणजे आणि That's great. काही वेळ म्हणजे मी स्पेंड करतो पण हे जेव्हा सपोज आता रात्र झाली आहे तर ते झोपायला गेलेत हा. मग कधी कधी तो एक मोमेंट असतो मला की आय एम इन माय ओन सॉर्ट ऑफ Right. झोन वर्ल्ड आणि मी ते काम करतोय मग 2-3 तास मी त्याच्यातच हो, घालवतो म्हणजे मला मग कळतही ह्याला नाही ह्याला किती कळत पण नाही वाजले. की किती वाजलेत पण दॅट इज अ ऍब्सल्यूट मेडिटेटिव्ह सॉर्ट ऑफ टाइम फॉर मी. पण आता मगाशी तुम्ही म्हणला परत यायला निघालो, हे रिव्हर्स ब्रेन डेन झालं कसं? आम्हाला वी आर इंटरेस्टेड इन नोईंग. म्हणजे एक तर तुमची स्टोरी काय, तुम्ही पॅथॉलॉजी हो चूज कसं केलं, त्यात ऑन्कोपॅथ, देन वेन टू US, मग तिथं काय केलं आणि परत कशा आला, काय जरा स्टोरी सांगाल? स्टोरी म्हणजे मी जेव्हा मेडिसिन मध्ये आपण होतो तेव्हा सेकंड इयर मध्ये मला पॅथॉलॉजी खूप म्हणजे आवडायचं. बायोलॉजी वगैरे आधी शाळेत वगैरे खूप आवडायचं. तेव्हापासून ती थोडीशी म्हणजे मला कल होती की मी मेडिसिनला मला जायचंय. पण त्यात सुद्धा मला फार क्लिनिकल ऍस्पेक्ट मला एवढं म्हणजे आवडत नसे. त्यात मेन ऑफ्थॅल्मॉलॉजी मला आवडायचं खूप बरं, आणि मला मिळालं सुद्धा होतं. डोळ्यांचे डॉक्टर. हा डोळ्यांचे डॉक्टर. सो त्या मला मिळालं पण होतं पण ॲट द बॅक ऑफ माय माइंड मला वाटलं की नाही हे आपण पॅथॉलॉजी म्हणजे कसं डायग्नोसिस कसं करायचं, कॅन्सर कसा होतो हे जर आपण जास्ती डिटेलमध्ये बघितलं ते मे बी इट वुड बी मोर हेल्पफुल अँड युजफुल ऑल्सो. सो म्हणून मी ते मग पॅथॉलॉजी सुद्धा मला मिळत होतं. सो म्हणून मी पॅथॉलॉजीकडे वळलो. Okay. आणि आमच्या म्हणजे ऍक्च्युअल माझ्या घरात डॉक्टर हा कोणीच नाही. Okay. पण माझ्या मावशीचे मिस्टर किंवा माझी मावशी हे सगळे डॉक्टर्स होते. म्हणजे अच्छा. ऍक्च्युअल माझ्या फडके ह्याच्यात कोणीच डॉक्टर Okay. नव्हतं. हा. मग त्यांचा पण थोडासा इन्फ्लुएन्स होत. मग तेव्हापासून मी ठरवलं की पॅथॉलॉजी करायचं.
मग एकदा पॅथॉलॉजी करताना आता बरीच वर्ष झालीत, सो तेव्हा सगळं आपण पुस्तकात वाचायचो की हे नवीन टेक्निक्स निघालेत, सगळे शोध निघालेत, पण आपल्या इथे अजून ते कधी म्हणजे अंमलात कोणी जनरली आपण मागे असतो. म्हणजे असे सगळे वेस्ट जे युरोप किंवा अमेरिका आहे, सो तिथे ऑलरेडी त्यांचं सगळं सुरू झालेलं होतं. म्हणून मी ठरवलं की ऍटलिस्ट आपण तिथे जाऊन आपण बघूया की काय लोक करतायत, म्हणजे नवीन काय काय गोष्टी आहेत, कसं काय डायग्नोसिस मध्ये कसं काय ते इम्प्लिमेंट करतायत, त्याचा उपयोग कसा होतोय. म्हणून मी ठरवलं की ऍटलिस्ट आपण अमेरिकेत जाऊन मग त्या परीक्षा वगैरे दिल्या, मग तिथे जाऊन काय प्रोसेस काय असते. प्रोसेस इथे जाऊन म्हणजे आधी त्या परीक्षा सगळ्या द्याव्या लागतात, कारण आपलं MD MS ते लोक काही आपण रेकग्नाइज करत नाही. मग काय सो ते USMLEच्या परीक्षा असतात. पार्ट 2 आता तेव्हा होती, पण आता जरासं ते स्ट्रक्चर बदललंय त्यांचं. ओके. सो पण मी जेव्हा गेलो तेव्हा असंच MLE 1-2 होतं, आणि तिकडे गेल्यावर मग ते पार्ट 3 द्यायचा होता. मग हे सगळं देऊन मग ते सगळं त्यांचा मॅचिंग प्रोग्राम असतो, म्हणजे तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या हॉस्पिटल युनिव्हर्सिटीजमध्ये अप्लाय करायचं आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूज द्यायचे तिकडे जाऊन, आणि मग ते कम्प्युटर मॅचिंग असतं. सो ते रँकिंग करतात तुमचं, आणि मग आपण तुमचा चॉईस काय असेल तो तुम्ही हे करायचा. बरं, मग इथं पॅथॉलॉजी केल्यानंतर येस, इथे मी BJ मधून MD पॅथॉलॉजी केलं. बरं, ओके. आणि MBBS पण तिथूनच केलं होतं. आणि मग हे सगळं बॅच मी 84 साली जॉईन झालो. MBBS. आणि 92 साली मी MD झालो. 92 साली. मग हे 1.5 वर्ष मी हे परीक्षा वगैरे देत होतो, आणि तेव्हा मग इथे लोकली मी एका हॉस्पिटल आणि लॅबमध्ये काम करत होतो, सायमल्टेनियसली हे करत होतो, म्हणजे अभ्यास. मग तिकडे मॅचिंग झाल्यावर मी तिकडे गेलो. मग तिथं जॉब का वॉज इट अ जॉब और नाही, आपल्यासारखंच रेसिडेन्सी होती, पॅथॉलॉजी रेसिडेन्सी. वर्क कल्चर आणि इथल्या वर्क कल्चर मध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? तिथे लोक म्हणजे डेडिकेटेड खूप होती. ओके. आणि म्हणजे काही लोक तर सकाळी 6 पासून जे यायचे ते रात्री 7-8 पर्यंत तिथे घालवायचे काम, म्हणजे काम करत सगळं आपलं संपून मग ते जायचं. सो दे वर व्हेरी डेडिकेटेड, ऑनेस्ट, आणि ह्या गोष्टी खूप म्हणजे मला जाणवल्या की आपण पण म्हणजे वी हॅव टू बी रिअली डेडिकेटेड फॉर डुईंग समथिंग इफ वी हॅव टू रिअली सक्सीड. आणि काही गोष्टी मी इथे कधी पाहिल्याच नव्हत्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री आजकाल जे कॅन्सर डायग्नोसिस मध्ये आपल्याला वापरावं लागतं, म्हणजे म्हणजे पॅथॉलॉजी नुसतंच आपण मायक्रोस्कोप खाली बघून ते काही त्याच्यावर आपण इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री म्हणजे आपले कॅन्सर जे वेगवेगळे प्रकारचे असतात ते डायग्नोसिस करायला अशा वेगवेगळ्या अँटीबॉडीज असतात जे कॅन्सर, कुठला कॅन्सर आहे ते तुम्ही शोधून काढू शकता. सो ते मी नुसतं पुस्तकात सगळं वाचलेलं होतं, म्हणजे मी इथून जेव्हा गेलो तेव्हा. पण ते मी ऍक्च्युली तिथे जाऊन पाहिलं की हे म्हणजे तुम्ही म्हणाल सारखं आपण 10 वर्ष नियरली मागे होतो. आता मला वाटतं आपल्याकडे प्रॉबब्ली ऍट पार. म्हणजे तेव्हा मी म्हणजे ऍज अ सेड मला काहीच माहित नव्हतं त्यातलं, पण तिथे जाऊन मी सगळं हे बघितलं. मग अनेक वर्ष तिथे काम केलं. मग आफ्टर अ व्हाईल आमचा मुलगा झाला तिथे, आणि मग फॉर सम रिझन म्हणजे आम्हाला असं वाटलं की नाही, नाव आय थिंक वी शुड कम बॅक टू इंडिया. यायचं ठरलंच होतं जाताना का? जाताना असं काही ठरलं नव्हतं. मेन आय थिंक ॲज युअर पेरेंट्स ग्रो ओल्डर, असं वाटायला लागतं की किती वर्ष ते येतील आपल्याकडे. म्हणजे ते यायचे, हळूहळू म्हणायला लागले आई किंवा माझे की खूप मोठा प्रवास वाटतो ग, असं म्हणजे हळूहळू तुमच्या लक्षात येतं. नाही, आणि थोड्या दिवसांनी तुमच्या लक्षात येतं की पेरेंट्सना ना आपली गरज भासते जास्त. नॉट दॅट दे नीड यू बट द आयडिया ऑफ यू की तू जवळ आहे. असं नाही की मला तू रोज, आता जसं मी इथे राहते, माझी आई राहते 40 मिनिटाच्या अंतरावर, मला काय रोज नाही, पण फोन केला की तू 45 मिनिट्स मध्ये तिथे येशील. म्हणजे आम्ही इथे आल्यापासून मी त्यांच्या तोंडून हे इतक्यादा ऐकलंय की बरं झालं, आधार. आपल्याला सुद्धा कधी कधी त्यांची गरज, आता मुलगा त्यांच्या बरोबर राहतो, आपल्याला पण आधार वाटतो आपल्याला. डू यू थिंक इट वॉज अ राईट डिसिजन? डेफिनेटली. म्हणजे आय वुड नेव्हर से की आय मेड अ रॉंग डिसिजन, आय वॉन्ट टू गो बॅक.
ओके. आता No, when आमच्या we बॅच came मध्ये असं here- झालेलं आहे, हा. म्हणजे काही माझे मित्र जे त्यांची मुलं ते आले इंडियात परत, ते मे बी थोडी जास्ती मोठी होती, म्हणजे हम्म. साधारण 11-12 वर्षाची होती. हम्म. पण ते नेहमी कंपॅरिझन करायला लागली मुलं, हा. की हे इथे किती घाण आहे, इथे किती हे आम्हाला इथे आणि किती छान भाषा आहे. जाते. भाषा त्यांना भाषा. जास्ती मराठी बरोबर. बोलता येत माणूस जुळायला नाही. पण भाषा लागते. हा. Correct. बरोबर आहे. त्यांचं अमेरिकन American accent आजोबांना समजत पाहिजे नाही. ना. मग त्यांना पण ते थोडंसं काहीतरी असं हा. शाळेत पण मुलं टिंगल करतात. Tingle करतात. सो असं मग ती मुलं गेली परत. माझा मित्र 2 असे इन्स्टन्स झाले. ते म्हणजे नाही, इथे आम्हाला आमच्या मुलांसाठी वी कॅनॉट स्टे Adjust बॅक. नाही होऊ हा, शकत. ऍडजस्ट होऊ शकत नाही, आम्ही चाललो. पण आमचा मुलगा तेव्हा लहान होता, पण आम्ही आधीच ठरवलं होतं की मुलगा झाला म्हणजे, आणि मग आम्ही हा. आलो. ओके. एक 2 दगडांवर पाय पाय ठेवून ठेवून राहायचं नाही. हा, बरोबर. एक right. Yes. तोडूनच यायचं. क्लॅरिटी. बरोबर. हो, क्लॅरिटी पाहिजे, जर नाहीतर मी इथे आल्यास आम्ही एकदाही गेलो एकदाही नाही. परत गेलेलो नाही. तिथल्या मित्रांना पण सांगितलंय, तुमच्या मुलांची लग्न बिग्न असं असेल ना, तेव्हा मी येऊ. हा, हम्म. किंवा पुन्हा फिरायला येऊ. पुढे हा. हा, फिरायला येऊ, फिरायला. पण म्हणजे कायमचे काय- नाही आता. कामासाठी असं म्हणून. नाही. हा. सो आता तशी तेवढी अटॅचमेंट काही राहिली नाही. आणि प्रोफेशन मध्ये ॲज वी वर सेइंग की आता वी आर आय थिंक ॲट पार. आता म्हणूनच म्हणजे आपण जिथे काम करतो, मी दीनानाथ मध्ये, तिथे पण मी जेव्हा जॉईन झालो तेव्हा मी बघितलं की एक एवढं मोठं इन्स्टिट्यूशन आहे, तिथे एवढ्या सगळ्या फॅकल्टीज आहेत, सगळं एका छपराखाली सगळं आहे आणि स्टेट ऑफ द आर्ट गोष्टी आहेत. आणि तितक्या ज्या मी तिथे पाहिल्या त्या सगळ्या इथे इथे आहे. अवेलेबल आहेत. मग आता सो आणखीन तुम्हाला मग काय पाहिजे? यू हॅव So- सीन बोथ द वर्ल्ड्स. येस. हो. तर काय डिफरन्स काय वाटतं अजूनही लोकांना आपल्याकडं वेस्ट किंवा ते, हा, म्हणजे फार भारी भारी. आपलं सगळं म्हणजे एकदम घटिया हा. Right. असं अजून बऱ्याच आय लोकांचा थिंक नाही, असे तिथे म्हणणारे असे अनेक लोक आहेत ज्यांनी वेस्ट मध्ये कधी पाऊल पाऊलच नाही नाही ठेवलेलं. टाकलं. मे बी आणि त्यांना त्याच्यापेक्षा जास्ती खूप वाटतं. natural तुम्ही हा. कधी गेलाच नाही आहात तेच जिथे ना. ती हो. सर्वात पण चांगलं आता आम्ही म्हणतात. तिथे एवढे मोर दॅन म्हणजे 20 वर्ष होऊन गेली की आम्ही हम्म. तिथे राहिलो होतो. बरोबर. सो आता आम्हाला माहितीये की तिथे काय आहे आणि तिथले प्रोज काय, कॉन्स आहेत. तिथे बरोबर. आपण एकटे पडतो कधी एकटे कधी. पडतो. बरोबर. सो खरं आहे. मेडिसिन आता सगळं आता आपल्या इकडे खूप आलेलं आहे. ड्रग्ज वगैरे सगळं म्हणजे इन्शुरन्स पण आता एक मुख्य फॅक्टर आहे. कव्हरेज वाढला हा, आपल्याकडे. कव्हरेज आपल्याकडे खूप वाढलंय. तिथे म्हणतात की इन्शुरन्स असतो, लोकांना खूप चांगली मिळते. पण सगळी इन्शुरन्स मेडिकल टफ आहे तिकडचं असं आहे, टफ आहे, कारण ज्यांना परवडतं त्यांना ठीक आहे, पण साधारण माणसाला पण तिथे मेडिकल हे खूपच एक्सपेन्सिव्ह आहे. Expensive. महाग म्हणजे म्हणजे ते म्हणतात म्हणतात US की- मध्ये द लीडिंग कॉज ऑफ Bankruptcy बँक्रप्सी is health. हो. काय सांगताय? हो. येस येस बर. विदाउट आणि इन्शुरन्स इफ यू डिस्पॅरिटी खूप आहे तिथे. पण आता आम्हाला असं वाटतं की इथे येऊन आम्हाला काही म्हणजे असं नडलं नाही पडला किंवा नाही. फरक पडला नाही. मला असं वाटतं डे टू डे लाईफ इज व्हेरी हा, इझी. तिथे राईट. आहे. You हा know, मेजर डिफरन्स. मेजर डिफरन्स. बॉदर की माझ्याकडे गॅस येणार आहे का, आज दिवे गेले आहेत, हो, हे जे आहे डे टू डे डे टू डे बरोबर. किंवा मला लायसन्स काढायचं आहे. बाय द फॅन्सीएस्ट कार हो. बट द रोड इज रोड इज स्टील Correct. पॉटहोल. डोंट हॅव टू वरी तिथे ह्या सगळ्या सुविधा खूप छान आहेत. सो छोट्या छोट्या गोष्टींसाठी छोट्या आपल्याला गोष्टी इथे संघर्ष करावा. संघर्ष करायला जो लागतो. तिथे नाही. इथे पण आता मच बेटर आय वुड बट हा. आफ्टर ऑल इट डिपेंड्स ऑन प्रायोरिटी. हा, सो फॅमिली इज अवर Family is the- प्रायोरिटी. सो yes. वी डोंट बॉदर अबाउट Right. एनी See, अदर because- थिंग्स. लाईक वी हॅड फ्रेंड्स देअर जे त्यांचे पेरेंट्स तिथे आले अँड अनफॉर्च्युनेटली द मदर फेल इल. हो. वेल टू डू फॅमिली बट दे वर लाईक ओ आईची ट्रीटमेंट इथे नाही करू शकत हो. कारण की इन्शुरन्स नाही. So मला They will get bankrupt. They'll be bankrupt. हाऊस ऑफ दिस मॅन्शन ऑफ अ हाऊस. हो, म्हणजे तुम्ही एवढं सांगा सगळ्यांना माझं एवढं एवढं मोठं घर आहे. घर आहे. काय अर्थ आहे काय सगळ्या अर्थच नाही So ना. घराचा अर्थ मग फक्त चार चार भिंती भिंती. झाल्या. Yes. आणि त्याच्यासाठी जो मुलगा हे डिसिजन घेतो ना की नाही मला आईला परत पाठवायचं, मला तिची इथे ट्रीटमेंट नाही करायची, ही इज ऑल्सो हर्टिंग. हो, तो इंटेन्शनली आतून- नसतो हे करत. आतून त्याला बरोबर. पण वाटतं त्याला की बघा पण नाही मला ना. इथे एवढं आहे पण मला हे असं करता करता येईल. येत नाही. हा, बरोबर. असं- सो Yeah. ती एक आहेत म्हणजे दॅट इज अ बिग ड्रॉबॅक ओव्हर देअर की काही जर कोणी आजारी पडलं, कारण हे इन्शुरन्स आपण बरेच लोक घेऊन जातात, व्हिजिटर्स इन्शुरन्स हो. ते, पण हो. त्याचा काही विशेष फायदा होत नाही तिथे, हो. कारण त्याच्यात लूपहोल्स पण खूप असतात. असणार आहे. खूप सो लोकं ते असतात. बघतच असतात की ते कसे तुम्हाला देणार नाहीत.
Yeah. पण इथे गोष्टी तर आता खूप बदलल्या आहेत आणि चांगल्यासाठी म्हणून झालेल्या आहेत गोष्टी. Okay, म्हणजे तुम्ही आले कधी? पॉझिटिव्ह बदल झालेले आहेत. हो, yes. परत कधी आले तुम्ही साधारण? आम्ही झाले आता 2018 मध्ये आलो. 18. 6 वर्ष होऊन झाली. तुम्ही आलेले ज्या वेळेला आला तुम्ही 2018 मध्ये, 18 आता 2026, 26. काय फरक जाणवतोय तुम्हाला भारतामध्ये? जे जे तुम्ही जे अमेरिकेत जे बघितलं होतं हो त्यानुसार थोडंसं तुम्हाला ट्रॅक चेंज झाल्यामुळे खरखर झाला असणारच आहे. हो, पण आता yes. त्यावेळची परिस्थिती आणि आताची हो. काही बदल जाणवतोय भारतामध्ये? आहे. म्हणजे बाहेरच्या गोष्टी म्हणजे आता पब्लिक ट्रान्सपोर्ट हे त्या ज्या गोष्टी तिथे खूपच म्हणजे व्यवस्थित होत्या, बरोबर आहे. त्या अजून इथे अजूनही एवढं नाही डेव्हलप झालेलं. नाही. ट्रॅफिक म्हणजे दॅट इज वन थिंग one वी thing- ऍब्सोल्युटली म्हणजे लोकांचं ऍटिट्यूड Correct. ऍटिट्यूड खूप वाईट आहे. इन द सेन्स की मला जायचंय ना, Wrong मी side. जाणार रॉंग साईडनी, हम्म. बाकीच्या बघून घेतील. म्हणजे रूल म्हणजे- Not following हा, rules. नॉट फॉलोइंग रूल्स. Correct. किंवा आपण जर कोणाला काहीतरी चांगलं म्हणजे बोलायला गेलो ते हम्म. काहीतरी वाकड्यातच वेगळंच काढणार. हो, काढणार. बरोबर. आणि मग तू कोण मला सांगणारा, हा. असं म्हणजे बरोबर. ह्या म्हणजे गोष्टी रस्ता अजून काही तुझा आहे खटकतात. का? म्हणजे अरे हा, बाबा तू रॉंग साइड येतोय, तुला धोका आहे, इतरांना सगळ्यांना धोका धोके आहे. आहेत. But पण आणि they are not telling मोबाईल you. मोबाईलवर बोलत हो, टू बोलत व्हीलर बोलत, चालवणे, two फोर व्हीलर wheeler हे तर खूप खूप कॉमन कॉमन आहे. सो ह्या गोष्टी आम्हाला जरा अजून बरोबर आहे. खटकतात. आणि 18 ते 26 पॉझिटिव्ह काही बघायला मिळालं तुम्हाला? पॉझिटिव्ह हो, म्हणजे इज ऑफ डुईंग थिंग्स, म्हणजे आता बँकिंग असो हो. किंवा बरोबर. आता आमचा लायसन्स पण आम्ही नवीन काढला. सो त्या गोष्टी बऱ्याचशा असा सुरळीत झालेल्या आहेत. Getting better. पासपोर्ट काढणे हा. या गोष्टी आपण पण सगळ्यांनीच अनुभव घेतला. हा, हो. राईट, येस. सो म्हणजे ह्या आधी असं वाटायचं या सगळ्या गोष्टींना एजंट Agent त्याच्याशिवाय लागतो. नाही करतायत. हा, आता असं नाही, तुम्ही असं ऑफिस नाही. मध्ये जाऊन करू यू कॅन डू इट. राईट. म्हणजे मे बी काही गोष्टी आता कॉर्पोरेशनच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मे बी अजून पुढे अजून बेटर व्हायला चान्स आहे. चान्स आहे. पण पण आवाज ह्यूज ह्यूज कंट्री म्हणजे वी हॅव टू केटर टू किती आता 1.4 बिलियन आपलं पॉप्युलेशन आहे. कम्पॅरिझनच नाही त्या मानाने आपलं चांगलं चाललंय म्हणजे असं म्हणायला हरकत नाही. आय म्हणजे थिंक आय बी ऑल्सो विल मॅडम Yeah. तुम्ही काय म्हणजे वर्किंग आहात की नाही, मी घरी आहे. जेव्हा Okay. माझा मुलगा झाला Okay. दॅट टाइम आय डिसाइडेड टू बी स्टे ॲट होम मॉम. ओके दॅट्स अ So, ग्रेट डिसिजन. होममेकर. You are a Yes, homemaker. that's a It's- profession by itself. Yes. It's a big hard It's what I profession. wanted to do. I really enjoy being with my son. Wow. मला आधी केलं माझ्यासाठी ते तिने. खूप इम्पॉर्टंट हा. आहे की मी Okay. त्याच्यासाठी तिथे आहे. आणि तो नव्हता तेव्हा तिकडे तिने काम हा. केलं म्हणजे अकाउंटंट आहे ती ICW. बर युएस मध्ये काम युएस मध्ये हा. युके मध्ये आम्ही ब्रीफली होतो तिथे. तिथे पण केलं. पण एकदा तो So, झाल्यावर झाल्यावर मग- डिसाइडेड की हा. नाही आता. आय थिंक द नेक्स्ट जनरेशन इज अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. आय Yes. थिंक Yeah. नो, आणि माझं लॉजिक खूप सिम्पल आहे. माय सन डिड नॉट आस्क टू बी बॉर्न. हा It म्हणजे was my choice. choice. So now it is my responsibility. रिस्पॉन्सिबिलिटी राईट. खरं आहे. It's not his. या And I cannot ask somebody, मी चालले बाहेर, तू रे, I'm not disparaging anybody who does it. प्रत्येकाला हे शक्य नाही आहे. हो, पण थँक्स टू हिम मला हे शक्य आहे. राईट. की आय कॅन से की नाही, मला ना थांबायचंय घरी. हो, विच इज फेअर म्हणजे यु नो Fair. It's what I Right. want. दॅट्स युअर चॉईस. Yes. That's your And I'm blessed की I can make that choice. And यू for- शुड बी हॅपी. हा. Not everybody has that choice. That म्हणजे is आता also आपल्याला fine. माहिती आहे, इथे सगळे टू एंड यु नो मीट It's not एंड easy. सगळ्यांना कामं करायला लागतात. नवरा बायको Yes. 8 तास 10 तास बाहेर असतात. मग मुलांकडे कोणी यु नो बघायला नसतं. So it is- हो, मुलांना बाहेर आता बाहेर तसंच झालंय कसं ना. काय म्हणजे कोणाकडे थांबायचं त्याला. सो अशा गोष्टी आहेत. पण There we are has to be fortunate limit की फॉर एव्हरीथिंग. आय मीन हाऊ मच टू अर्न हा, Yes. राईट. फॉर एव्हरीथिंग. आय मीन No, and like they सगळंच- say, after a particular limit, every rupee that you earn does not bring you the same amount. सेम of अमाऊंट ऑफ happiness. हॅपीनेस. हो, There is a, yes. you know, खरं आहे. incremental नाही आहे ते. हो. So Right. it's okay म्हणजे it works. So, तुमच्या हॉबीज काय आहेत? मला म्हणजे ऑब्व्हियसली लहानपणापासून माझी आई खूप विणकाम वगैरे करते. सो आय डू ऑल ऑफ दॅट, निटिंग अँड क्रोशे. अँड US मध्ये गेल्यानंतर ऍक्च्युली आय स्टार्टेड डुईंग क्विल्ट्स, जे मी इथे हम्म. एवढं नव्हतं हा. पाहिलं. ओके. पण मी ते तिथे गेल्यावर
करायला लागले. म्हणजे तिथे खूप बघू- करतात बायका. कसं ते म्हणजे काय एक्झॅक्ट प्रोसेस असते त्याची? इट इज बेसिकली आपली गोधडी असते तसंच हा. असतं ते, पण बरं. आपण गोधडीचं जेव्हा टॉप करतो तेव्हा एक संध कापड घेऊन ते शिवलेलं असतं. बरं. इथे यू हॅव टू मेक अ डिझाईन ऑन द टॉप आणि Okay. आतमध्ये मग तुम्ही काही भरा. विथ डिफरंट क्लॉथ्स. हा, इन दॅट Pattern. ऑल्सो यू कॅन Pattern. मेक डिफरंट पॅटर्न्स. लाईक ही वॉज सेइंग दॅट द लेडी दॅट ही सॉ शी वॉज मेकिंग लँडस्केप क्विल्स करत But होती. what ओके. हा, ते मी- आहे म्हणजे लँडस्केप करून म्हणजे कापड करून ते क्विल्टवर शिवतात का आधी क्विल्ट तयार म्हणजे करायची? ज्याला आपण म्हणतो की क्विल्ट टॉप हा. करायचा. क्विल्ट तयार करून त्याच्यावर काय नाही नाही, आधी टॉप करायचा तो वेगळ्या वेगळ्या डिझाईन्सनी किंवा जसं तुम्हाला पाहिजे तसा तो तुम्ही करून मग ते आतमध्ये तुम्हाला त्याच्या काहीतरी भरून मग तो थर्ड लेअर विल बी द सॉफ्ट लेअर जे तुम्ही ओढायला आपल्याकडे असं पांघरून सारखं सो येत युजली राहतं. आय लाईक टू डू थिंग्स दॅट वी कॅन यूज. हा, असं म्हणजे स्वेटर केलं कोणाला तरी दिलं दिलं. असं Right. असं मला आवडतं करायला. सो क्विल्टिंग आय स्टार्टेड डुईंग. आता अजून एक क्विल्टिंग चालू आहे. हो हो करते, या हो. तुम्हाला म्हणजे शी कॅन शो यू म्हणजे आय लाईक डुईंग इट. आणि याच्या आर्ट मध्ये काही मदत होते का इंटरफिअरन्स होतो काय तुमचं काय? तो सांगेल. नाही नाही मदत नक्कीच होते. एक तर तिचे जे काय ती क्विल्स करते त्या चिंध्यांमधून मला फायदा होतो कारण ते मी वापरतो म्हणजे इव्हन एक सिम्बियोटिक रिलेशनशिप. Yes. आणि शी इज माय क्रिटिक ऑल्सो. सो बेस्ट क्रिटिक. बेस्ट या सो मी तिला नेहमी विचारतो की सिम्बियोसिस मोर क्रिटिसिझम मोर? no, no, it is equal symbiosis, I think. Yeah, but it's a good critique. म्हणजे जर सपोज तो त्याचा मोठेपणा. मला असं वाटलं की हा मला तर कोणाला तरी मे बी विचारायला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला वाटतं की नाही हे चांगलं सगळं चालतं आपल्याला. चांगलंच चालू आहे. पण मग दुसऱ्यांनी जर थर्ड आय कोणीतरी असं सांगितलं की मे बी इथे थोडस काहीतरी वेगळं करायला पाहिजे You see, किंवा I'm just Yes. too brutally honest. What you're saying. so it gives you know की another perspective आहे कोणाचं तरी. That really helps. So I आर यू इन्स्पायर्ड बाय एनी आर्टिस्ट? आर्टिस्ट पर से फॅब्रिक कोलाज पर से असं काही कोणी आर्टिस्ट मी काही असं कोणी- केलं नाहीये okay. कारण दिस इज ऑल सेल्फ टॉट थिंग. राईट. पण I'm creating बाकी my like own way. Van Gogh, आता काय काय आहेत आता माय Van Gogh. जनर. पण आहेत म्हणजे व्हॅन गो आहे नंतर You मग know, this is one Cezanne of the things आहे. we both like. We हो. love going to museums. म्युझियम्स. Oh. हो आम्ही अच्छा. तिकडे पण तिकडे खूप गेलो खूप- किंवा हो. ट्रॅव्हल्स मध्ये पण बरेचदा मी असं फॉरेन पाहिलं लोक कंट्रीज foreign country मध्ये खूप आहे. म्युझियम मध्ये जायला खूप मला जास्त आवडत नाही, बट वी बोथ लव्ह इट. ओके. मला एक मलाही आवडतं. आवडतं. हा. हा. प्रेक्षकांसाठी आणि लिस्नर्ससाठी एक प्रश्न हो. विचारायचा आहे की आता व्हॅन गो आहे किंवा हो. आपण लुवरला जातो, राईट. एन नंबर ऑफ म्युझियम्स, पण तुम्ही एखादं पीस ऑफ आर्ट बघितलं, पेंटिंग बघितलं, तर त्यात काय बघायचं असतं म्हणजे व्हॉट डू यू एक्झॅक्टली? कारण ते बरेच लोक जातात नुसता वा वा म्हणतात छान आहे. राईट. म्हणजे इट हॅज टू अपील टू द ऑन लुकर. म्हणजे नुसतंच आता मी पण जर सपोज गेलो कुठल्या म्युझियम मध्ये तिथे असतात म्हणजे काही काही मॉडर्न आर्ट पण असतं. आता प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन पण वेगळं असतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ॲज यू सेड तिथे आता सपोज एक कोणीतरी पेंटिंग लावलाय आणि तिथे नुसतंच असं काहीतरी खराटे मारलेत वगैरे, ते इट मे नॉट अपील टू मी. लोक म्हणजे दोन दोन पानं लिहितात. पानं मी लिहितात. याच्या सिस्टरला घेऊन शिकागोला असताना तिथल्या हो. मॉडर्न म्युझियमला गेले होते अँड नो एक्झॅजरेशन तिथे एका रूम मध्ये कन्स्ट्रक्शनचं मटेरियल पडलेलं होतं. That is exactly how it was. They were calling it an installation, but it was construction material strewn all over the floor. हो His sister was mesmerized by it. हो म्हणजे She ती was बघत like, बसली होती तिथे मी नुसतं. आलो म्हटलं, हे म्हटलं, काय काय बघत आमच्या होती? इथे बघा तुम्ही इथे एवढं कन्स्ट्रक्शन मटेरियल हा, पडलेलं मी खरंच असतं. आहे ना म्हटलं की ती काय बघत होती मला कळलंच नाही. फॉर एक्झाम्पल टेट म्युझियम जो हो, हो. लंडन मध्ये आहे, लंडनमध्ये तिथे सगळंच अक्षरशः ते. सगळं म्हणजे काळा ब्लॅकबोर्ड असल्यासारखं तिथे एक हो. होतं. लोक नुसते आपल्या तिथे बघतायत. म्हटले काय त्यांच्यातून म्हणजे ऑब्व्हियसली म्हणजे असेल आर्टिस्टला त्यात पण काही, असेल पण ते काहीतरी मला त्याचं आपल्याला दिसत नाहीये. त्याचं काहीतरी थिंकिंग असेल It depends त्याचं on individual. Depends, हे individual. बघितल्यानंतर मी असं ठरवलं होतं की मी जर कधी पॉडकास्ट केलं तर मी हा प्रश्न विचारतो. आणि तो आपण बोललो. सो असे गोष्टी म्हणजे असतात. सो आय थिंक युअर आर्ट हॅज टू अपील. द अपील प्रॉबब्ली हा कन्सेप्ट म्हणजे वेगवेगळा असू शकतो. हा. आता जो मला खूप चांगलं वाटतं ते लोकांना मे बी नाही एवढं अपील होणार.
काही की ऍबस्ट्रॅक्ट जे असतात ते लोकांना खूप त्यातले फॉर्म्स, त्यातलं कलर कॉम्बिनेशन, नंतर मग काही आता मी लँडस्केप करतो, लोक मला हे म्हणतात तुमचं ते डेप्थ तुम्ही ज्यात आणलंय तुमच्या कोलाज मध्ये, सो ते खूप आवडतं. म्हणजे यांनी एक हे केलं होतं इंटू द वुड्स, Into the Woods. इट वॉज सो ब्युटिफुल. इट हो. वॉज आम्ही तिथे एका वॉकिंग ट्रेलवर ट्रेलवर गेलो. गेलो. हो, स्नो पडला होता. इट वॉज व्हेरी स्लिपरी आणि यु नो फॉल, सगळे लीव्स पडलेले होते. इट वॉज अ ब्युटिफुल पीस दॅट ही हॅड डन. इट वॉज आवर मेमरी. हा. आम्ही गेलो होतो आणि ते तिथे एक्झिबिशन मध्ये लावलेलं होतं आणि तिथे एक अशा एजेड बाई आल्या, तर कपल होतं ते. she was looking at it for the longest period of time, and then she said, "This reminds me of my childhood." हो, See, Wow. what did she see in आणि- it? म्हणजे and of a different state. स्टेट. Correct. म्हणजे what she saw in it, it's not what we saw. वी हॅड नॉट सीन दॅट. पण म्हणजे तिला ते त्याच्यामध्ये इतकं तिला ते भावलं, ती शी बॉट इट. हा, Oh. आणि मी तो Wow. हायली प्राइस ठेवलं होतं, कारण मला ते खूप पीस आवडला होता. खरं म्हणलं मला तो piece घ्यायचा नव्हता. घ्यायचा नव्हता. It was very near to सो मी म्हटलं आपण एक मोठी काहीतरी किंमत लावूया आणि काही कोणी घेणार नाही. Hmm. सो मग ती अशी सेट की ते कपल आलं, त्यांनी बघितलं. 2 त्यांना आवडली होती. एक फुलपाखरांचं मी एक केलं होतं आणि हे इंटू द वुड्स एक केलं होतं. स्नो पाथ होता आणि त्या दोघं इतके म्हणजे नियरली लिटरली 20-25 मिनिटं ते बघत होते बघत. दोन्ही. आणि मग फायनली आम्ही दोघं असे बोलत बसलो की म्हटलं नाही आता त्यांना बहुतेक ते घ्यायचंय का काय आता माहिती नाही. आपल्याला खरं ते द्यायचं नाहीये. मग त्यांनी आम्हाला ही सगळी स्टोरी त्यांची सांगितली. इट रिमाइंड्स मी हो. ऑफ देअर चाइल्डहुड. ती ते- जेव्हा ते- ते सगळं जे सांगत होती ना, तिचं चाइल्डहुड, हो. तिने कशी म्हणजे कशी- शी वॉज नॉट लाईक व्हेरी रिच ऑर लाईक रुरल आर्कन्सास मधलं तिचं ते हो. चाइल्डहुड. पण मग जेव्हा तिने ते घेतलं तर मला असं वाटलं खरंच त्यांना म्हणजे This is the power of the art, I think. हा म्हणजे म्हणजे can just transport you from ट्रान्सपोर्ट या another world. येस या. सो इट वॉज लाईक एल्डरली लेडी, शी मस्ट हॅव बीन म्हणजे प्रॉब्ली ब्रॉड बॅक मेमरीज टू हर. हो, म्हणजे तिचे correct. चाइल्डहुड मेमरीज त्या. आणि आय फेल्ट की अरे माझं आर्ट पीस इज रिअली अपिलिंग टू समबडी. It's a big आणि इट्स अ achievement. बिग अचीवमेंट. म्हणजे आय हॅव Very प्रॉब्ली true. डन समथिंग यु नो. तुम्हाला अवॉर्ड मिळाला आहे एखाद्या तुमच्या हो, म्हणजे तिथे आता आर्ट सोसायटीज खूप असतात. सो Okay. मी मिशिगन मध्ये असताना मी जॉईन केल्या होत्या. सो दर मे बी फॉल मध्ये किंवा समर मध्ये त्यांच्या अशा ऍक्टिव्हिटीज चालू असतात. Okay. आणि ते एनकरेज आर्टिस्ट टू शोकेस देअर आर्ट. Okay. सो तेव्हा नवीन होतो आम्ही. नोव्हामध्ये जस्ट मूव्ह झालो होतो डेट्रॉइट एरियामध्ये. आणि माझं हे एक कोलाज, मी 2 कोलाजेस केले होते आणि दोन्ही मी डिस्प्ले केले होते. हम्म. सो प्रत्येकाला त्यांनी 2 किंवा 3 पीस मॅक्स तुम्ही शोकेस करा असं सांगितलं होतं. ओके. आणि मग मी ते पीस लावलं. आम्ही परत आलो घरी आणि मग मला एकदम फोन कॉल आला की यु नो डॉक्टर फडके, युअर आर्ट हॅज बीन सिलेक्टेड अँड इट हॅज वन अ प्राइज. म्हटलं अरे बापरे. आय वॉज लाईक ॲब्सोल्युटली स्टन्ड अँड Pleasant surprise. Unexpected. अनएक्सपेक्टेड. आणि दोन्ही म्हणजे नॉट जस्ट वन बट बोथ ऑफ देम हॅड वन Wow, आर्ट great. prizes. So that I said, see, so probably what I'm doing is appealing to a third person and the jury. म्हणजे there was a jury over there who was selecting, Okay. these things. So तेव्हा I thought ki really I think maybe I'll just continue doing this, and it was my passion. म्हणजे it is again, Yeah. So that was a really good. असल्याशिवाय असल्याशिवाय, हो, फुल टाइम जॉब करून 135 हे नाही pieces शक्य. नाही नाही करू शक्य. शकत. Absolutely, खरंच absolutely. नाही होऊ शकत. Right. Correct. So You have to be passionate about it. yeah. But now things are getting, I mean, even in oncopathology, things are, lot of new things are happening. हो. आणि आता AI has Yes. changed the world Changed. everywhere. Yeah. So आम्हाला थोडंसं just let us know about the new happenings in oncopathology. Oncopathology. आता हो. what is happening now and how do you see it in next 10 years Right. and how it is going to affect now your time with your hobbies. सी बरेच वेळा लोकांना वाटतं की पॅथॉलॉजिस्ट म्हणजे हा नुसताच युरिन करतो, स्टूल करतो. हे कन्सेप्ट ऑफ ऑन्कोपॅथॉलॉजी सुद्धा लोकांना विशेष माहिती नव्हती. That's what it will help people. या. सो to आता understand. दिस इज अ कम्प्लिटली डिफरंट सॉर्ट ऑफ सबसेक्शन आय मे से ऑफ पॅथॉलॉजी, Pathology. वेअर यू आर मेकिंग अ डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. म्हणजे कोणाला तरी तुम्ही तो ऍक्च्युअल डायग्नोसिस देताय आणि सगळी ट्रीटमेंट त्याच्यावर अवलंबून आहे. Correct. म्हणजे
तुम्ही जर तो चुकीचा निर्णय व्हॉट एव्हर डायग्नोसिस दिला तर कम्प्लीट चेंज ऑफ थेरपी होणार आहे. दॅट्स व्हॉट वी Yeah. यूज टू से की त्या ट्युमर काय असं लिहून येतं त्याच्यामध्ये प्रत्येक असं आपल्या वायरचं नाव लिहिलं कंपनीचं. सो इच ट्युमर इज डिफरंट आणि सो यू हॅव टू बी रिअली केअरफुल वेन यू आर ऍक्च्युली डायग्नोसिसिंग. पण त्याच्यासाठी आता नवीन टेक्निक्स डेव्हलप झालेत, ऍज वी सेड इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री डेव्हलप Right. झालाय आणि आता मॉलिक्युलर टेक्निक्स पण खूप NGS. झालेत, NGS झालाय. तर त्याच्यामुळे ट्रीटमेंटमध्ये सुद्धा खूप फरक पडतो आणि सो टार्गेटेड थेरपीज असतात, अशा बऱ्याच जे एका कॅन्सरसाठी म्हणून त्या Yes, स्पेसिफिक so many now. सो मेनी आर देर. सो म्हणून नाव पॅथॉलॉजी हॅज बिकम, म्हणजे यू आर अ क्लिनिशियन टू, म्हणजे पॅथॉलॉजी इज नॉट जस्ट एट द बॅक सीट. You Yes. are in the forefront to actually, diagnose things and help the clinician. आम्ही म्हणतो की ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट इज आर पोलिसमन. Yes. He says they live on this side, we move that side. Yes. So we have to be also careful of what we do, but at the same time, it is guiding the oncologist Correct. to really, help the patient to achieve whatever Yeah, treatment. diagnosis Important. changes God everything. changes everything. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की किती वेगवेगळे आले ड्रग्ज इंडियात सुद्धा आता Drugs इतके आहेत आलेत. आणि Yeah. नुसतं आता लंग कॅन्सर आम्ही ज्यावेळेला MD करायचो, हो. लंग कॅन्सर म्हणजे लंग कॅन्सर Lung असं cancer. संपलं. हो. आता lung पण त्याच्यात cancer- इतके फाटे आता त्याचे 50 टाईप झालेत लंग कॅन्सरचे. आणि दरवेळा म्हणजे वेस्टमध्ये म्हणा किंवा इथे सुद्धा बरेच शोध निघतायत, काही नवीन निघतायत. तर त्यांनी क्लासिफिकेशन्स पण वेगवेगळे होत आहेत. म्हणजे ॲज यू आय थिंक थिंग्स आर बिकमिंग मोर कॉम्प्लेक्स ऑल्सो, बट हेल्पिंग द पेशंट ऑल्सो अचीव Do you whatever think the supposed to be stress done. has the job is very stressful It and is the stress has stressful. increased? येस, बिकॉज तुम्हाला ते बरोबर डायग्नोसिस करायला तुम्हाला ते 100 यू हॅव टू बी 1000% शुअर ऍक्च्युली. Correct. Absolutely. या सो यू कांट से नाही दिस कुड बी दिस कुड बी दॅट, असं नाही. म्हणजे देर आर ग्रे एरियाज वेअर यू मे नॉट बी शुअर, वे यू समटाइम्स सीक एक्सपर्ट ओपिनियन. एक्सपर्ट्समध्ये सुद्धा कधी कधी व्हेरी How do you डायग्नोसिस. handle such situations की there are gray areas आणि Yes. experts are not in agreement? इन अग्रीमेंट. मग कधी कधी असं होतं की मे बी अनदर यू वेट फॉर 3-4 months, मग तेव्हा आणखीन एक काहीतरी डेव्हलप होतं. But it's difficult to wait It is difficult to wait. 4 months in But cancer. It may help to arrive at a more, specific diagnosis. So, तेव्हा काही वेळा ग्रे एरियाज असतात, which unfortunately you have to, And sometimes. unfortunately they are not now They're not common as now. many. Yes, but Thanks to technology and yes, NGS and आणि आता AI सुद्धा आता इट्स कम अ बिग वे. पण AI इज आय थिंक इट्स नॉट गोइंग टू रिप्लेस as of now pathology. It is going to complement pathology. I think that's Yes. what they say. They say, yes. A doctor who knows AI will replace a doctor who doesn't know AI. सो आम्ही जे मायक्रोस्कोप खाली बघतो, बऱ्याच गोष्टी बघतो, ते मॉडेल्स आता AI डेव्हलप करताय, विच विल Okay. ट्राय टू हेल्प द पॅथॉलॉजिस्ट की किती तुम्ही अॅक्युरेसी तुमच्या मॉर्फॉलॉजिक इम्प्रेशन आणि AI असे कॉम्प्लिमेंटरी आहे. तुम्ही आता So, वापरताय AI आता थोडे आम्ही वापरतोय. इट्स नॉट कम एकदम बिग वे, पण इट इज कमिंग. म्हणजे दे आर लॉट ऑफ प्लेसेस वेअर दे आर ट्राइंग टू डेव्हलप AI मॉडेल. इट्स अ रिस्की It is- स्टफ कारण एव्हरीबडी इज वरीड Everybody- AI ने चूक केली तर काय करायचं. राईट. सी फायनली AI ऑल्सो डिपेंड्स ऑन यू, बिकॉज किती तुम्ही त्याला फीड करता, हा, Correct. बरोबर दॅट इज गोइंग म्हणजे टू त्याला garbage feed केलं तर garbage feed. गार्बेज आउट. येस. सो तुम्हाला तो डेटा सगळं द्यावा लागतो, त्याच्यावरच ते अल्गोरिदम सगळे तयार करतात. बरोबर आहे. बट इट इज गोइंग टू हेल्प. म्हणजे डेफिनेटली काम नक्की कमी होईल. काम नक्की Easy होईल थोडासा मला. मे बी स्ट्रेस तुमचा कमी होईल आणि त्याच्यात मग आमचं आर्ट इज गोइंग टू बी अनदर स्ट्रेस बस्टर ऑल्सो. सो दॅट इज वाय आय थिंक मी बघतोय लॉट ऑफ डॉक्टर्स Yes, एन्जॉय enjoy. स्पोर्ट्स Yes. स्पोर्ट्स, Music. Oh, yeah. लॉट ऑफ डॉक्टर्स आर very artistic. Artistic. Like not by artistic I mean all forms of हा, art. म्युझिक असेल, काहीतरी they all असेल have. म्हणजे. आणि किंवा दुसरं प्रोफेशन असेल. म्हणजे आता आपल्याकडे सुद्धा लोक मॅरेथॉन्स करतात, हो. नंतर मग कुठे माउंट एव्हरेस्टला जातात. सो दिस इज ऑल्सो सम लाईक अ स्ट्रेस बस्टर फॉर एव्हरीबडी. कारण प्रत्येक जण रोज काहीतरी इतके आपण सतत पेशंट बघत असतो, सर्जरीज करत असता, तुम्ही ऑन्कोमध्ये पेशंट ट्रीट करत असतो, आम्ही
मायक्रोस्कोप खाली बघत असतो. सो ह्याच्यासाठी कुठेतरी चार्ज करायला लागतो. Yes, थोडासा तुम्हाला जर एक 5-6 दिवस जरी मिळाले कुठेतरी एकदम मे बी तुम्ही हिमालयात जा नाही तर कुठे जा किंवा तुम्ही तुमचं आर्ट करा. तुम्ही घरी बसून तुमच्या घरीच हिमालय येऊन माझ्या डोक्यात ते येतात सगळे. हिमालयच ते आणतात ना त्यांच्या आर्टमध्ये. सो तुमच्या दोघांमध्ये भांडणं झाली तर पहिल्यांदा सॉरी कोण म्हणतं? का होतच नाहीत भांडणं? विशेष होत नाही. होत नाही. ओके. नाही. नाही म्हणजे फार डिफरन्स ऑफ ओपिनियन कधी झालाय असं. बेस जे असतं दॅट वी अग्री ऑन इट. हा. द मोडॅलिटीज माइट डिफर अ लिटल बिट. हो म्हणजे कसं ते करायचं किंवा हिज वे समटाइम्स Right. माय वे. Yeah. इट वर्क. मे बी मी थोडस जास्ती प्रिसिजन कडे जातो की Okay. नाही हे असंच व्हायला पाहिजे किंवा हा. तसंच व्हायला Okay. पाहिजे. परफेक्शन परफेक्शन हा, ते म्हणजे माझ्या आर्ट मध्ये दिसतं पण हे कधी कधी घरगुती गोष्टीमध्ये हा, सुद्धा okay. होतं. हाऊ वुड यू डिस्क्राईब हिम इन वन वर्ड? In one word, या. he's a very kind artist. ओके. He's a very, very kind man. अँड यू थँक्यू. फॉर हर? She obviously is my better half and very That's calming good. effect on me. ओके. we could feel that Yes. you are at ease. Yeah. Yeah. We've been married long Long enough to know each other very well. पण हे तो क्वेश्चन राहिलाच की आपला Yeah. बी यू नो अबाउट की काय हा, म्हणजे love व्हॉट इज द story. स्टोरी. तुमच्या लव्ह स्टोरी बद्दल ऐकायला आवडेल आम्हाला. Love story per se. आता I like to say we have a great love story. I fell in love with my husband. That's a fantastic way. He was not my boyfriend or my boyfriend, fiance. I fell in love with Yes. my husband. and it was first sight. Love at first sight. फर्स्ट साईट. Yes. Yeah. Wow. अरे तुम्हाला आज इज अन अरेंज मॅरेज. मी ह्याला म्हणते तुम्हाला कुठल्या ग्राउंडवर नाही म्हणणार होता रे. So तेव्हा काय confidence आहे. तेव्हा Confidence. मी गेलो होतो हिला बघा तिच्या घरी गेलो होतो बोललो वगैरे. तुम्ही कुठल्या पुण्यातलेच का? पुण्यात हा बरं. पुण्यात. म्हणजे काय sir, कांदा पोहे का? हा नाही तेव्हा आता काय केलं होतं ती? आईनी? हा तिने काहीच केलं नव्हतं. काहीतरी आईनीच केलं असेल. काहीतरी हिच्या आईनी केलं होतं. Okay. मग आमच्या गप्पा वगैरे झाल्या. मग आम्ही घरी आलो. मग परत एकदा जाऊन आम्ही बाहेर भेटलो आणि मग आई वडिलांनी विचारलं काय तुझा डिसिजन काय आहे. सो म्हटलं हो तेच ती जी पाहिली ते दॅट इज the one. I don't want to see any more girls. So that is how it started. So, भाजीच वाजायला लागली. so कुठेतरी आमची ट्यून जमली. व्हॉट ब्रिंग्स यू द मोस्ट जॉय टुडे? I think my family having her and our son together. So that is my दॅट्स अ ग्रेट Yeah. थिंग. सेम क्वेश्चन टू यू. Same answer. That's what, when I said we agree at the base. base level. Yeah. Same answer. Yes. सो नाउ इंटरेस्टिंग पार्ट. Yes. बायनरी क्वेश्चन्स रॅपिड फायर. एक So, 5-6 क्वेश्चन. 5-6, हो. अर्ली मॉर्निंग लॅब और लेट नाईट आर्ट सेशन? Late night art session. ग्रेट. नो डाउट. No doubt. US or India, where did you feel more creatively inspired? I think first in US. First in US. Yes. Okay. Yeah. Precision or imagination? I think I'll have to say both for this. Both. Okay. Describe your journey in 3 words. Mm, I think I should say a long way, persevering, and at the same time, calming effect. Okay. I could see the change in your expression also while you're thinking about it. Yeah. So, the calming effect of taking place. One word for pathology. It is
the diagnosis. Yes, great. Favorite city you have lived in? Oh, That's a Oh, I know. tough call. tough one. But I think we had gone to Paris. That was really Okay. good. Yes. Okay. Yes. Paris. It was a travel. So I would have answered Chicago. Chicago. Yes. Okay. You know, it's the city, the first city First that city you we live went in. to. Yeah. Newly married, young, no responsibility. Wow. Great. Makes sense. Yes. I don't know whether it was the city or the other three Other factors. three but factors. Yes. Yeah. One myth about artists you would like to break? All are not for commercial. Correct. It is your passion. Passion. Yeah. Right. Now, art theme quick picks. Okay. Fabric or paper collage? Fabric. Abstract or realistic? I think realistic. Favorite color to work with? Blue. Okay. Fast creation or slow perfection? Slow perfection. Okay. Last question. One fabric you love using again and again? I think organza. Organza. Okay. Great. Now, Easy. Yes. Now for you. His best painting according to you. It's a painting of cows that he's made. It is Cow's Day Out. Cow's Day Out. Cows. It is a Okay. painting my son loves. तो फक्त 2 वर्षाचा होता तेव्हा तो सकाळी उठून म्हणायचा, आई माझी हम्मा कुठे गेली, ती माझ्याकडे बघतीये. बघतीये. wow. म्हणजे जे पेंटिंग 2 वर्षाच्या मुलाला अपील झालं हा, त्याच्यामध्ये बरोबर. काहीतरी असलं पाहिजे. स्विस खरंच आहे. स्विस काउज स्विस काउज हा. आपण Cow's Day Out. लावलं हा. होतं काउज डे आउट. Exhibition मध्ये Yes. पण. ते ऍक्च्युली अमेरिकेत आम्ही युटाला आपण? गेलो होतो. There हा are सेम वन. two of Yeah. them. या. Ah, yes. There is one more. He made one. It says "Be my Valentine." बी माय मी नेहमी त्याला म्हणते सगळे लोक कसे गुलाबाची फुलं आणतात बायकांना, तू नाही आणत माझ्यासाठी काही. देन ही सेड आय विल मेक यू वन. इट्स फॉर एव्हर. Next one. Sari or other dresses, western or other? Other. Other. Just for comfort. Comfort. Saving money or spending on travel or dresses? Spending on Spending on travel. travel. Not on I myself. thought Beach or mountains? Mountains. Who manages things, including finances at home? I want to answer me, but I don't know. I want to answer me. But one thing you admire most about him? All of him. great. Wow. Great answer. Yeah, म्हणजे with his whatever plus minuses, all of him. Yeah. जसे I आहे think- तसे. आहे तसं आहे. I think this answer should be framed and presented to all newly married people. Accept the person as Yes. it is. Yes. That's Yeah. what is important. Right. Because I Yeah. don't think That you is can love. change Yes, again. that is That love. is love. Yes. That is how you will gel and Yes. Who gets longer to get ready? I don't know. Not me. Not me. I think not me. There has to be somebody. It's not me. Well, it depends. If you're going for a wedding, then It's it would you. be me because Yes. draping a Obviously, sari. draping a sari. It's a big Yeah. task. Yes. If And one then- word answer gets a paragraph, we know the answer. It's situational. You would agree. It is Yes, situational, I right? agreed. Does he forget anniversary? No. No. Never. 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 Yes. Great. Never. See? Huh. Have you? Have you? We are sitting together. Yeah. Till now. Can I dare? He has a very good memory. He just does. He remembers birthdays. Wow. अशा सगळ्या गोष्टी त्याला लक्षात Yes. राहतात. मस्त, माझ्या मस्त. नाही राहत पण त्याच्या राहत. Everybody says at home, Achha. he's the go-to Oh. person for all, everybody's. Among all our friends, he will remembers everybody's birthdays, त्यांच्या मुलांचे वाढदिवस सगळं त्याच्या लक्षात. क्या बात है. He just has the memory for that. But
I still say this, he remembers our anniversary because it is special than these other birthdays. That's why you remember. येस आय डू. सर तुमचं जे आर्ट आहे हो हो तर त्यातलं काही आम्हाला बघता येईल आता. हो, मी दाखवी म्हणजे एस्पेशली ज्याला ते बक्षीस जे मिळालं हा अवॉर्ड मिळालेलं जे आहे ते इट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट, सो आय डोंट वॉन्ट टू पार्ट विथ Okay. बोथ ऑफ देम. छान. सो आय हॅव ॲक्च्युली ओके, आम्हाला आणि प्रेक्षकांना हे बघायला खूप शुअर आवडेल. शुअर एकदम युनिक आर्ट आहे. राईट. नाही Yeah, नक्की. so I think we request you to walk through येस the the process the and process. everything, the idea, all of those things. सो हा जो पीस आहे ह्यालाच ॲक्च्युली तो अवॉर्ड मिळाला होता. आणि हे इन्स्पिरेशन म्हणजे मिशिगनमध्ये आम्ही राहत होतो तेव्हा एक तिथे बर्मिंगहॅम म्हणून एक गाव आहे सबब, तर तिथे एक जॅपनीज गार्डन आहे. सो तिथे आम्ही गेलो होतो तेव्हा साधारण एप्रिल हा महिना होता आणि तेव्हा स्प्रिंग असल्यामुळे सगळी अशी छोटी फुलं उमलली होती. आणि तिथे हा जॅपनीज गार्डनमध्ये जनरली असे ब्रिज असतात, लाल ब्रिज असतो. सो तिथे पण हा असा ब्रिज होता आणि त्याचं रिफ्लेक्शन पाण्यात होतं. सो हा सीन खूपच छान होता आणि हा बेसिकली मला एक चॅलेंज होता की हा ब्रिज त्याचं रिफ्लेक्शन पाण्यात कसं दाखवायचं आणि ह्या जे सगळी झाडं होती त्यांचं पण रिफ्लेक्शन पाण्यात. सो दिस वॉज माय चॅलेंज आणि इट टूक मी अ लॉंग टाईम म्हणजे कन्सेप्शन की कसं बेसिकली कुठली कापडं वापरायची. इथे आता ह्या सगळ्या झाडांचे बुंधे जे आहेत त्यांचे डार्क कलर्स आहेत, पण जेव्हा पाण्यात ते आपल्याला दिसतात तेव्हा त्याचे शेड्स थोडे लाईटर शेड असतात. सो हे कसं दाखवायचं ह्याच्यासाठी मी 2-3 म्हणजे बरेच फोटो तेव्हा घेतले होते आणि त्याच्यावर आधारित हा मी पीस केला होता. इथे पण जर तुम्ही बघितलं की असं वाटतं की इथे हे शॅडो लाईट प्ले ऑफ कलर्स आहेत. इथे डार्क आणि लाईट शॅडोज म्हणजे जसं काय सूर्य इकडनं येतोय आणि त्याचे ते शॅडोज कास्ट करून तो तिथपर्यंत असं जातोय. सो दिस वॉज माय चॅलेंज अँड आय थिंक आय प्रॉबेबली सक्सीडेड, कारण ह्याला अवॉर्ड मिळाला. सो प्रॉबेबली ज्युरी थॉट दॅट इट वॉज डन Absolutely. वेल. आणि हे सगळं फॅब्रिकमध्ये आहे, ह्याच्यात एक सुद्धा थेंब पेंटचा नाही आहे, कुठेच वापरलेलं नाही. म्हणजे बरेच लोक मला विचारतात की तुम्ही टचअप वगैरे काही असं करता का पेंट करून. म्हटलं नाही, टचअप वगैरे बिलकुलच नाही आहे. जसे मला चिंध्या मिळतील तसे मी ते वापरलेलं आहे. सो हा एक पीस होता, ह्याचं नाव आहे ब्रिज ॲट क्रॅनब्रुक. आणि हा दुसरा पीस आहे, Wow. त्याला पण प्राईज मिळालं होतं. सो बेसिकली तेव्हा आम्ही एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहत होतो नोवायमध्ये आणि तिथे आमच्या बाल्कनीतून एक असा छोटासा पॉन्ड होता आणि तेव्हा विंटर असल्यामुळे तो पॉन्ड सगळा फ्रीज झाला होता आणि तेव्हा ही सगळी अशी नुसती बॅरन झाडं होती आणि त्याला काही पानं वगैरे काहीच नव्हती. पण तेव्हा सूर्य होता तेव्हा त्याचे रिफ्लेक्शन त्या पाण्यात असे पडत होते त्या स्नोवर. तो ॲक्च्युली तो आईस झाला होता सगळा पॉन्ड. सो तेव्हा तो पण पिक्चर खूप छान होता ते सगळं सराउंडिंग. सो तेव्हा अगेन दिस वॉज आय थॉट की इट वुड बी अ गुड. आणि हे शॅडोज आणायचे कसे, कुठलं फॅब्रिक वापरायचं हे त्याच्यात एक महत्त्वाचा भाग होता. सो ह्याच्यात मी ते ट्रान्सपरंट फॅब्रिक जे असतात ऑर्गॅन्झा किंवा ज्याच्यातून मागचा पण शॅडो तुम्हाला ते सगळा स्नोचा दिसायला पाहिजे. इट हॅज टू गिव्ह दॅट ट्रान्सपरंट इफेक्ट. सो म्हणून मी ते हे असे शॅडोज त्या ऑर्गॅन्झा कापडाने केले होते आणि ह्याला पण बक्षीस तेव्हा मिळालं होतं. सो दिस वॉज अ विंटर मॉर्निंग हा सीन होता. सो नाऊ एक आमच्या पुढच्या पॉडकास्टचे जे हो. गेस्ट येणार आहेत त्यांच्यासाठी आय वुड रिक्वेस्ट यू टू गिव्ह अस अ क्वेश्चन ओके. विच वी विल आस्क देम ऑन युअर बिहाफ. अच्छा. ओके. काय सांगाल तुम्ही? अबाउट आर्ट अँड their Yeah. profession, how they would correlate. डॉक्टर कोणीतरी असतील हां. विथ सम हॉबी. Right. Yes. आय डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली इट विल बी, पण हे नक्की असणार So, आहे. if they are doctors with a hobby, you can ask them the hobby, like I said, is it a stress Stress buster or an buster. escape हो. route? Yes. ओके. बरोबर आहे. यू मीन टू से स्ट्रेस Positive. बस्टर इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह? Yes. Or negative. Yeah. गुड क्वेश्चन. That's a very profound question, I suppose. they will have to commit to their own feelings Yes. and what is means to them. Yes. Yes. I think so. That's great. Yeah. खूप Thank you. छान माहिती मिळाली आपल्याला.
खूप छान वाटलं तुमच्या बरोबर गप्पा गोष्टी we करायला. we walked. Yeah. You led us so much It is, through. like I said, idea. when I came Huh. here, I didn't know why I was here. That's what I said. Yeah. Right? But I think it is such a unique, nice idea because then you get to meet different people. डिफरंट पीपल येस Correct. जसं आणि त्यांचे पर्स्पेक्टिव्ह काय आहेत, ते हा. कसे No, how did they we do walked it? through oncopathology, then we went to Michigan, Michigan. and then we went to Right. those Swiss Yeah. cows. maybe we talk too much. युअर आर्ट वर्क इज And then Thank we you. got to know the memory of your father and the Yes. turtle. Right. I mean, yes. How it started. Yeah. Yeah. So I think Yeah. thank you so much for sparing your Oh, valuable thank time. you. Thank you and for coming to see inviting us. both Thank of you us. for It was Yeah. great to have you with us. Yes. Thank you. Yes. Thank you so Dhanyavad. much. Dhanyavad. Yeah. That gets us to the end of our this podcast. नेक्स्ट पॉडकास्टला आपण अशाच इंटरेस्टिंग डॉक्टरांबरोबर आणि त्यांच्या नवीन कुठल्या तरी कलेबरोबर आपण भेटूया आणि गप्पा मारूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. नमस्कार.